ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. भवरोग ऐसा जाय, भवरोग ऐसा जाय, अनेक काय शुल्लके. पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगाले, तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा, अनेक कदा भूतांची. पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ठला विठला विठला हरी विठ्ठल. प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी आजची आपली कीर्तनाची सेवा. पर्व काळ आहे. आता पर्व काळ काय हे सांगायची गरज नाही, कारण हे सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. पण वक्त्याचा दंडक असतो की त्यानं विषय सांगितल्याशिवाय प्रतिपादन करायचा नसतो, म्हणून सांगतो. आज प्रभू रामचंद्राची स्थापना तिथं अयोध्येमध्ये झाली. आता वास्तविक जर बघितलं तर स्थापना करायची नाही. का नाही तर प्रभू रामचंद्राचीच अयोध्या आहे. विठ्ठल माझा आपण मंदिर बांधतो, मंदिर देवाचं बांधतो का मूर्तीचं बांधतो? काय मोहन महाराज, मंदिर देवाचं असतं का मूर्तीचं? मूर्तीचं. मूर्ती कोणाची? देवाची. मंदिर कोणाचं? नाही 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 तसं नाही बोलायचं. आपण मंदिर बांधतो बरं का, कोणाचं बांधतो? देवाचं का मूर्तीचं? देवाचं. हा बरं, हो ना. कारण काय संभ्रम निर्माण झाल्यामुळं जी परिस्थिती तयार होती का नाही, त्याला म्हणायचं विक्षेप. विक्षेपच आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आहे, म्हणून आपण प्राप्त असणाऱ्या स्वरूपापासून वंचित आहेत. विठ्ठल विक्षेप नाही व्हायला पाहिजे. महाराज सांगते तिथं विक्षेप जर झाला तर मग त्या विक्षेपापेक्षा मरण बरं आहे. कारण परमार्थ विक्षेपाच्या पुढची स्थिती आहे. परमार्थ ही स्थिती आहे. जसं सोपं बोलायचं, करमत नाही म्हणून दवाखान्यात जावा का नीट व्हायसाठी दवाखान्यात जावा? होय भागवतदाजी, करमत नाही म्हणून जावा का नीट व्हायसाठी जावा? नीट व्हायसाठी जावा. नाही, एक डॉक्टरकडे पेशंट आला, तो म्हणला डॉक्टर साहेब काय चाललंय? डॉक्टर म्हणले तुम्ही कसं काय आले? म्हणला घरी करमत ना. काय म्हणला? तसं कीर्तनाला करमत नाही म्हणून यावं का नीट व्हायसाठी यावं? नाही नाही, कीर्तन करमत नाही म्हणून ऐकावं का नीट व्हायसाठी अडतो? नाही, कीर्तनानं नीट होत असतं का आपण नीटच आहे? नाही नाही, पाहा तुम्ही, महाराजांच्या संग राहिल्यावर आपलं चांगलं होत असतं का आपण चांगलेच आहेत? नाही नाही, पहा ना तुम्ही. हो ना, बऱ्याच लोकांचा समज आहे महाराज तुमच्या संग राहिल्यामुळे आमचं चांगलं झालं. अरे बाबा, तुम्ही चांगलेच आहेत. चांगले असून कसे आहेत? नीट आहेत.
नीट असून कसे आहेत बरे आहेत, आणि बरे असून कसे आहेत खरे, आणि खरे असून कोण आहेत मोहन महाराज देव आहेत. काय म्हणाले अण्णा महाराज? देवाची बरे 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 तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही. महाराज म्हणते देवची बरे देवची बरे, आणि तुका म्हणे खरे. कोण कोण खरं? महाराज एकटाच खरा का सगळेच खरे? सगळेच खरे. महाराजा संग राहून बरं झालं का बरं आहे असं कळालं. हा, परमार्थ कळण्यावर असतो का करण्यावर असतो? हा, कारण परमार्थ कळत असतो. परमार्थ शब्दाचा अर्थ आहे परम. इति नाम जे इति गुह्यतम आहे त्याला म्हणायचं परम. त्याचं जे रहस्य आहे त्याचा अर्थ, त्याचं नाव परमार्थ. मग असा परमार्थ करायचा आहे का कळून घ्यायचा आहे? तर म्हणले कळून घ्यायचा आहे, पण कळण्यासाठी करावं लागणार आहे, कारण केल्याशिवाय कळायचं नाही. कसे? 2 टप्पे करायचे. पहिला टप्पा करायचा आहे का? उत्तर नाही. का नाही करायचा? कळून घ्यायचा. मग कळणं हे केल्याशिवाय आहे का? उत्तर नाही. मग करायचा तर कळण्यासाठी करायचा, आणि कळल्यावर काय करायचा? पुन्हा परमार्थच करायचा. कारण विषय कसा आहे, काय मंडळी परीक्षा पास होऊस तर पुस्तकं वाचतील. जसं एखादा पोरगा शाळेत घातला 1ली 2री 3री 4थी 5वीला, त्यानं 12 खडी पाठ केली, काका किकी पप्पा पिप्पी चाचा चिची, है का? कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यावर रुजू झाला, आणि रुजू झाल्यावर खुर्चीत बसल्या बसल्या 12 खडी विसरला. कोण? कलेक्टर. त्याचा काय फायदा आहे कदाचित कलेक्टर होऊन? नाही ना. कारण 12 खडी जर विसरला तर त्याला पुन्हा मूळ अक्षराची ओळख होणार. मूळ अक्षराची ओळख झाल्याशिवाय त्याला पूर्ण वाक्य वाचता येणार. पूर्ण वाक्य वाचता आल्याशिवाय त्याला विकासाचा आराखडा तयार करता येणार. हा, त्याच्यामुळे आधी 12 खडी लागती. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आम्हाला कीर्तन कळत नाही. तुम्ही हरिपाठ का पाहिलात नाही तर कीर्तन का पेंड का ठुलं की दूध द्याला विठ्ठला विठाला 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 विठ्ठल महाराजांना सरळ सांगितलं ना, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. पण आता आमच्या सारख्या महाराजांना ग्रंथच पाहिले नाही. मग आम्ही दिसतोच म्हणून महाराज का खरंच महाराज? खरंच महाराज. पहा बरं, कपडे घातले म्हणजे महाराज होत असते का? आणि महाराज व्हायचंय का? नाही नाही. हो ना, हे कळायला पाहिजे का नाही? कारण डॉक्टर कळाल्याशिवाय दवाखाना कळायचा. एका माणसाच्या डोळ्याला रोग झाला. डोळ्याला रोग झाल्यावर ते दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरने विचारलं बाबा कसं काय आले? ते म्हणला मला तिन्ही सांधाला धावळ धावळ दिसतंय. पेशंट काय म्हणला? तिन्ही सांधाला मला धावळ धावळ दिसतंय. डॉक्टर म्हणले मग तुला तिन्ही सांधाला धावळ धावळ दिसतंय तर तुम्ही दोघं कशाला आले? पेशंट किती गेले ते? डॉक्टरला किती दिसले? ऑपरेशन करीन का डोळा काढीन? म्हणून आधी डॉक्टर तपासा. काय? कारण कोणता विषय जर हाताळायचा असेल तर त्या विषयामध्ये जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञ मंडळीचा संघ लागल. आणि ज्या तज्ज्ञ मंडळीचा संघ करायचा आहे त्या तज्ज्ञ मंडळीचा संघ करीत असताना ज्याची संगती केली त्याच्या संगतीत निसंग व्हावा लागल. आणि ज्यानी केली याला सुद्धा निसंग व्हावा लागल. आणि हा निसंग अवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची प्रचिती कसं महाराज प्रमाण देता येईल त्याला? महाराज म्हणतात न करी रे संग राहे निश्चळ. लागून दिमळ ममतेचा ममतेचा लागून दिमळ ममतेचा ममतेचा लागून दिमळ ममतेचा ममतेचा लागून दिमळ ममतेचा न करी रे संग राहे रे निश्चळ लागून दिमळ ममतेचा लागून दिमळ ममतेचा लागून महाराजाचं सांगणे न करी रे संग राहे निश्चळ आणि लागो नेदी मळ
ममतेचा या नावे अद्वैत खरे खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडती. मग आता आमच्या सारख्याकडे अनुभव नाही पण सांगणं आहे, अनुभव नाही पण सांगणं आहे. मग सांगण्याचा क्रम ऐकणाऱ्याला कळाला तर सांगणं अनुभवाचं एक पाठ केलेलं आहे असं कळत असतं. आहे का नाही? जाऊ दे, सोपं सांगतो. आपल्या गावात पिठाची चक्की आहे का नाही? आहे. पिठाच्या चक्कीला भोंगा असतो. हे साऊंड सिस्टीमवाल्याची भोंगे आडवे असतात आणि चक्कीचा भोंगा उभा असतो. आहे का नाही? त्या भोंग्यात ज्याचं दळण आहे त्यानं दळण टाकायचं. दळण टाकल्यावर ज्याचं दळण आहे त्यानं बारीक ठोकर तपासावा का बाहेर बिड्या वडीत बसावा. बघा ना शिकायला. आता ही चक्की बनवली, श्याम भाऊनं सांगितलं म्हणजे ही चक्की पाहिजे आम्हाला दळायला, है ना. बनवली तुम्ही चक्की. विकास महाराजाला फोन लावायला लावला, आली चक्की. चक्की आल्यावर अण्णानं हे सगळे महात्मे गायनाचार्य मंडळी, मोहन महाराज, ही सगळी राजभाऊ महाराज आहे, हे ना सगळ्यांना मिळून अभंग टाकला. कशात? त्या चक्कीत, म्हणजे दळण टाकलाय. आता हे भालडायला का दळायला हे कोणाला करावं? हा नाही, ज्याचं दळण आहे त्याला, म्हणजे बसणाऱ्याला कळालं म्हणजे काम झालं. पण यायला कळत नाही म्हणून आमच्या तारखा बंदत नाहीत. आता कळत नाही म्हणावं तर महाराजांनी वर्णन केलं, प्रभो तुम्ही महेशाच्या. हे सामान्य वक्त श्रोते नाही, हे बसलेले प्रत्येक मंडळी ही एक एक विशेषणात अधिकाराची आहे. अधिकाराची म्हणण्यापेक्षा साक्षात मूर्तिमंत भगवंत आहेत असं महाराज इथं वर्णन करायले. पण महेशाच्या मूर्ती म्हणल्यावर महेश कळाले तर बरं आहे काय? हो ना, कारण आजकाल सध्या महेशचा फार सीझन चालू आहे. काय जुने महाराज म्हणायचे, आता सगळे तुमच्याकडे मोठ्या मोठाले महात्मे कीर्तन करून गेले, पण ते म्हणायचे सकाळच्या पारी बाई घालती महादेवाला पाणी, सकाळच्या पारी बाई घालती महादेवाला पाणी, आणि घरचा महादेव चहासाठी हात पायतानी. आता कसं करायचं? होय नाही नाही, बाईनं देवळातल्या महादेवाला पाणी घालावं का घरच्याच महादेवाला पाणी टाकावं? घरच्या महादेवाला आंघोळीला पाणी नाही, देवळातला महादेव कोरडात नाही. विठ्ठला कळाले तर हाय बाबा, नाही कळालं तर काय? कळून पूजा करणं वेगळं आणि न कळून पूजा करणं वेगळं. कळून सांगणं वेगळं आणि न कळून सांगणं वेगळं. कळून राहणं वेगळं आणि न कळून राहणं वेगळं. मग आता कळून आपण संगतीत आहेत का न कळून संगतीत आहेत, असा प्रश्न आहे. आपल्याला प्रत्येकाला एकमेकाची संगती आहे. आपण कळून संगतीत आहेत का न कळून संगतीत आहेत? जाऊ द्या, सोपा विषय सांगतो. आता आपण अंगात कपडे घातलेत आहे का नाही? मग अंगात कपडे घातलेत का कपड्यात अंग घातलंय? नाही नाही, बघा ना विषय कसा कळायसारखा आहे. हा, तुम्ही आता अंगात कपडे घातलेत श्याम भाऊ का कपड्यात अंग घातलंय? हा चौबदार महाराज, तुम्ही अंगात कपडे घातलेत का कपड्यात अंग घातलंय? नाही नाही, कारण कशात काय हे कळाल्याशिवाय कळायचं तरी कसं? बरं सोपं सांगतो. आता केळ खायला दिलं, काय खावा? नाही नाही, केळ खायला दिलं, काय खावा? हे काय लय क्लिष्ट चिंतन नाही. पहा, हे काय असं वेदांतातला प्रश्न नाही, काय नाही. त्या वाट्यावरच्या गप्पा हाणल्यासारखं कीर्तन आहे, पण सिद्धांताला सोडून नाही. विठ्ठला विठ्ठला. केळ खायला दिलं, काय खावा? गाबा खावा, कातड फेकून द्या. बदाम खायला द्याला, काय खावा? गोडबी खावा, टरपल फेकून द्या, आहे का नाही? फणस खायला दिलं, काय खावा? फणस खायला दिलं, काय खावा? मोहन महाराज, गर खावा. कशातला? फणसातला. आणि काटे फेकून द्यावा, कशाचे? आता पेढा खायला द्याला, पेढा खायला द्याला, काय खावा? सगळ्यात पेढा खावा. मग पेढा खाल्यावर पेढा तुरट खारट लागतो का गोड लागतो? नाही, कुणी कुणं धरून खाल्ला तर कसा लागतो? नाही नाही म्हणले इकून धरा गोड लागतो, इकून धरल्या आंबट लागतो, असं काय असतं का? नाही. तसा परमार्थ कसा केला, कोणी केला, कुठं केला, तर ते परमार्थाचा शेवट गोडच असतो. पण सुरू कधी झाला आणि संपवायचा कधी हे कळाल्याशिवाय गोड तरी कसा व्हायचा? विठ्ठला बघा ना, कारण सप्तेचा आरंभ झाला आहे का नाही विकास महाराज? आज 3रा दिवस आहे. आरंभ झाला म्हणलं याची सांगता होणार आहे. नाम सप्ताह उभा झाला म्हणजे याची सांगता करावं लागते. सांगत्यात म्हणजे काल्याचं कीर्तन करावं लागतं. काल्याच्या दिवशी समारोप होतो, सांगता होती. आरंभ आणि शेवट
परमार्थ सुरू करता येतो, परमार्थ संपविता येतो. प्रपंच सुरू होत नाही आणि प्रपंच संपवायचा नाही, कारण संपवायला तो विषय पदार्थ असावा लागतो. प्रपंच आहे का नाही याच्यावर सुद्धा शंका आहे. मग ज्याच्यावर शंका आहे ती शंका आहे म्हणून आहे का खरंच आहे असा पुन्हा प्रश्न आहे. कारण प्रपंचाला प्रपंच जर म्हणावं तर हा प्रपंच प्रपंच आहे का प्रपंच सुद्धा एक शंका आहे. सांगितलं शंका आहे आणि या शंकेपर्यंत आपण आतापर्यंत जगत आलेलो आहे. मग या शंकेचा जर निराश होणार असं तर कधी होईल म्हणले आता होईल, इथं होईल, याच वेळेला होईल. का होईल तर ही वेळच तशी आहे. बरवी ही वेळ सापडली संधी आणि सहाय्य झाली बुद्धी संचिताची. महाराज काय म्हणालेत मोहन महाराज? प्रमाण म्हणाले त्यांना नरदेह निधान लागले हाती. नरदेहा निदान लागले हाते. निदान लागले हाती. उत्तम सार उत्तमची गते. उत्तमच सार उत्तमची गती. देवाची होईना म्हणती ते होते. तरी का चित्ती नादारावे. तरी का चित्ती नादारावे. लक्ष 84 न तुझ्या फेरा. लक्ष 84 न तुझ्या फेरा. लक्ष 84 योनी फेरा. लक्ष 84 योनी फेरा. महाराज म्हणतात लक्ष 84चा चुकेल कधी चुकल? आता चुकल, इथं चुकल, या देहात चुकल. देहाला चुकविता येईल का? नाही. आणि या देहाशिवाय इतर देहामध्ये चुकविता येईल का? नाही. मग देहाचं चिंतन जर पाहिलं तर देह कोणतंही कार्य करण्यासाठी सक्षम नाही आणि देहाशिवाय कोणतं कार्य होत नाही. मग याच्यात कार्य करणारा जो आहे तो कार्यकर्ता कोण आहे असं लक्षात आलं पाहिजे, है ना? कारण आता कार्यकर्ता ही संकल्पना संपली का? आता सगळेच नेते झाले. विठ्ठल कारण कोणतंही कार्य जर करायचं असेल तर त्याला कार्यकर्त्याचा समूह लागतो, है का नाही? जसं विषय पाहणं तुम्ही देवाचं सुद्धा चिंतन जर पाहिलं तर देव का साधे आहेत का? आपल्यापेक्षा देवाचं इचकलेलं आहे. कारण त्याचं कोणाचंच कोणासंग जमत नाही. कोणाचं? आपण बरे कोणापेक्षा? देवापेक्षा. कारण देवाचा दरबार कुठं भरतो? स्वर्गात. देवाचा सुद्धा कमिटीचा अध्यक्ष आहे. त्याचं नाव जोरात म्हणी जाणं असेल. त्याचं नाव इंद्र. कोणाचं? असं होतं ना ते. हा असं आहे ना. बिटात पुकार करायचं म्हणलं मारुडी पक्का लागतो. विठाला देवाचा राजा आहे. त्याचं नाव काय? इंद्र. इंद्र कोणाचा राजा? देवाचा. त्याचं नाव काय? इंद्र. त्याला म्हणायचं देविंद्र. त्याला भेवे खुर्ची जात. कोणाला? हा म्हणून तर ते कोणाची तपस्या पूर्ण होऊ देत नाही. कोण? इंद्र. विठ्ठला आपला मुद्दा कुठून सुटला? देह कोणतं कार्य करण्यासाठी स्वतंत्र नाही. मग या देहानं जर कार्य करायचं असेल तर हा देह कार्य कसा करतो? सोपी प्रक्रिया पहा. आता पंखा असतो. पंखा फिरतो का पंख्याला फिरविती? हा पंखा कोणाच्याच घरी नाही. नाही म्हणजे अवघडच आला आता हे. तुम्ही बोलले तर मला बरं वाटतंय, नाही तर बसलेले आहेत का बसलेले आहेत प्रश्न पडतो. कारण बसलेले म्हणल्यावर पुन्हा वाजित गाजीत न्यावं लागेल. पुन्हा म्हणजे कीर्तनात समाधी लागली. काय मेले नाही तरी मेलेले दाखिले. विठ्ठल हे एक जरा अवघडच भानगडे पहा. कार्तिकीच्या वारीला आषाढी वारीला लोक जातात आणि गेल्यावर ते रिंगण होतं ना, रिंगण. त्या रिंगणामध्ये ह्या माता भगिनी अशी मरमर करतात. त्याच्यात माऊलीचा अश्व म्हणजे घोडा. त्या घोड्याचे केस उपटायसाठी शेपटीचे काय 4-2 लक्ष्मी आल्या आणि घोडा पळाला आणि यायनं काय केलं? आता 2-4 केस धरावतो. जुठाच्या जुठात धरला. मारला झटका तर ते घोडं खवळलं ना. आता ते जाणून बुजूनच घोडं ते कोणतं असलं तर
कारण घोडे सारखेच असते, कोणाचे असते तर घोडेच असते ते. आता खवळ्यावर त्यानं काय केलं, 2 लाता माग झटकिल्या, पण माग गजानन बाबाच्या पालखीचा हत्ती होता काय, आणि त्या लाता नेमक्या त्या हत्तीला लागल्यात. हत्ती आरबाळला, त्यानं 5-25 माणसं चेंगरीले कोणी, आणि त्याच्यातले 2-3 मेले. म्हणले माऊलीच्या वाटाने मेले, चांगलं झालं. कुठं मेला तर सारखंच आहे ना विठ्ठल. बघा ना, मरण असाव का मरणच नसाव, असाव. कारण मरण चांगलंय, कारण मागले जर मेले नसते तर पुढच्याला जागा राहिल्या नसत्या काय. आता समजा कोणी मेलच नसतं तर माणसं मावले असते का. मरण चांगलं का बेकार, नाही ना. मरण चांगलं का बेकार, होय गुंजाळ मारा. मरण चांगलं का बेकार, चांगलंय. मग आता इकडं पारमार्थिक मंडळी मरतच नाही, कारण हा सिद्धांत आहे. कारण वारकरी संप्रदायाची विद्या सांगतो ती विद्या मरणमारी आहे, आणि त्याच्याकरता भागवत आहेत. आता भागवत भक्कम आहेत, पण भागवतात फक्त आई माझीच आहे विठ्ठल. भागवत ज्याचा मूळ गाभ आहे, भागवतातला जो मूळ विषय तो मूळ विषय बाजूला गेला बरं का. हे मी आज नाही सांगित, 700 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं होतं की हे असं होणार का, तर शास्त्राचा मूळ गाभा बाजूला जाणार बरं का मोहन महाराज. आणि गेला अर्थ लोपले पुराणे, बसलेले आपले गुरुवर्य रामायणाचार्य महाराज. आता रामकथा तुम्ही ऐकतात, राजेभाऊ महाराज नाही कानू, महाराज एकटेच आले बरं का. आणि बरं एकटंच राहिलं पाहिजे, कारण महाराजांना सांगितलं ना अनेकाचे काम नाही, एकट्याच काम आहे. मग रामकथा सांगित असताना रामायणामध्ये आपल्याला अयोध्या सांगितली, राम सांगितले, लक्ष्मण सांगितले का नाही. हा, लक्ष्मण कळाले का बघा ना. इमानदारीनं गावाची इज्जत घालू नका बरं का तुम्ही, कारण मी काय लय लांबचा नाही तुमच्या सोयरी की व्हाच्यात अजून. विठ्ठला ऐका, लक्ष्मण कळाले का बघा ना. कोणाला म्हणावं लक्ष्मण, म्हणले रामाच्या भावाला. अजून म्हणले कोणाला म्हणावं लक्ष्मण, म्हणले उर्मिलेच्या नवऱ्याला. काय म्हणावं लक्ष्मण. लक्ष्मण कळाल्याशिवाय राम कळते का नाही. आणि लक्ष्मणाची रामाची जर संबंध बघितला, बसू द्या इथं मध्ये येऊन बसा, मध्ये इकडे पुढे येऊन बसा, पुढे या, लांब जाऊ नका, पुढे या. विठ्ठला ते काय होतंय, त्याला असं वाटतंय साऊंडच्या आवाजामध्ये आपला आवाज जात नाही.
त्याच्यानं ते बोलत आहेत, त्याचा काही दोष नाही त्याच्यात. पण आज नेमके भोंगे शाट झाले तर साऊंडच चालू आहे. बरं भानगडी येत ना, पण समजून घ्या, कारण ती यांत्रिक अडचण आहे, तांत्रिक अडचण आहे. त्याला ते तरी काय करू शकते आणि संयोजक कमिटी तरी काय करू शकते. आता एकदमच साऊंड शाट झाले असते तर मग आपल्याला बघणार फिकरातच कीर्तन करावं लागलं. काय अडचण चाल. जसं महाराजांना प्रमाण सांगितलं, समयासी सादर व्हावे. देव ठेवील, नुसते म्हणायला नाही वागायला बी लागते. प्रमाण विठाल. कुठून मुद्दा सुटला? लक्ष्मण. हा काय होतं पहा, पहिल्यानं काळ्या पोंगानीची बँड होती, आता डीजे आले. डीजेचं ट्युनिंग टॉप टू बॉटम ओन अँड सेम आहे. एकदा वाजायला लागलं की ते संपुस्तर सारखंच वाजतं, डिकचिक 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 डिकचिक, ते बदलत नाही. पण जुन्या काळात, जुन्या माणसाच्या काळामध्ये बँड होती आणि बँडवाले काय करायचे, बँड आल्यावर त्या बँडचा एक मास्तर असायचा, त्याला समल्याचा पटका असायचा. आता समला कशाला म्हणतात, ह्या पटक्याला मागून जी शेपूट सोडते त्याला समला म्हणतात, कारण आता पटकेत नाही राहिले तर समला कवा करायचा त्या आहे का नाही बाबा. मग समल्याचा पटका असायचा, त्याच्या हातात काळी पुंगाणी असायची आणि ती काळी पुंगाणी जे गाणं म्हणून ते मागं पितळाच्या पुंगाने वाजवायच्या आणि त्याच्या मागं मोठाले ढोणे असायचे, ते भॉ भॉ करायचे. असं त्या बँडचं सिस्टम होतं. बँड असा झोकात आला, पण गावातले पोरं म्हणले बँड फेल करायचा. मग म्हणले पुंगाणीवाल्याची हवा काढा. त्या काळ्या पुंगाणीवाल्याची कशी निघन, घरी गेले, चिताचे बोट का आणले आणि नेमकं बोटूक टर्पल साळून पुंगाणीवाल्याच्या पुढत बसले. त्यानं पुंगाणी तोंडात घातली की आता त्या पुंगाणीवाल्याच्या पुंगाणीतून पाणी येईन का गाणं येईन, असं होतं ते. त्याच्यामुळे क्रम तुटतो, लिंक तुटती. काय विषय चालला होता आपला? लक्ष्मण. हा लक्ष्मण. हा, कारण आता हेच पांगलं ना. कोण कीर्तनाला कोणी आणलं? हे पाटील, कीर्तनाला कोणी आणलं? जबाबदार महाराज, तुम्हाला कीर्तनाला कोणी आणलं? आबा तुम्ही माळ घातली आज, आहे का नाही? हो, एकदा आबासाठी सगळे टाळ्या वाजा. आता माळ घातली, तुम्हाला माळ घालायला कोणी आणलं? हे ना आणलं, आहे का नाही? दाजीनं तुमच्या, बरोबर आहे का नाही? दाजीला कोणी आणलं? पहा ना समीकरण कसं आहे. तुम्ही सगळे मायबाप कीर्तनाला आले का आणलं? आले. गुंजाळ महाराज तुम्ही बामणवाडीहून आलंय का तुम्हाला आणलं? अण्णानं मनाने आणलं. कीर्तनाला कोण आलं नाही गेलं नाही त्याला आणणार मन आहे. जे आले त्याला मनानं आणलं, जे इथं येऊन गेले त्याला मन घेऊन गेलं. आणि जाऊ का नको अशी दिदा तयार करते ते कोण आहे? मन आहे. मग हे मन स्थिर आहे का? मग हे स्थिर होत नाही का? नाही तर याला अजून लक्ष कळालं नाही. कोणाला? ज्या दिवशी ह्या मनाला लक्ष कळल त्या दिवशी ते लक्ष्मण होईन. विठ्ठल हे काय अवघड विषय नाही, सोपं आहे. मग लक्ष्मणाचा संबंध जर बघितला तर लक्ष काय आणि मन काय? आपलं लक्ष काय? वारकरी संप्रदायाचं लक्ष काय? तर सिद्धांत सांगतो, प्राप्ताची प्राप्ती करणं हे वारकरी संप्रदायाचं लक्ष आहे. मग प्राप्त असणाराची प्राप्ती काय करायची? बघा ना, प्राप्त नाही का? होय अण्णा, कसं प्रमाण देता येईल याला? मोहन महाराज तुमचं नाव काय? रोहिदास. रोहित बाबा, खरंच सांगा काय प्रमाण देता येईल याला? नाही महाराज, तुम्हाला अजून कोणी उसनवारी नाही? ऐका ना, महाराज काय म्हणते, जवळ आहे ना, जवळी आहे परी भेटे ना. जवळ असून भेटत नाही ना, आपला आपल्या जवळच आहे. तुझा आहे तुझं जा
तुझा आहे तुझं पाशी. हा, 4 चरणी आहे ते आपल्याला तिकडंच पाहिजे. आहे ना. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ आपण. कशाला भानगडीत जायचं, जाऊ द्या. आहे ना. लय बी अण्णा बाजाचं सुंबोळीत बसलं तर तांबडं फुटूस तर संपतच नाही. पण आता आंबाडीच राहिली नाही तर सुंबाचा काय मिळेल. जाऊ दे. हा विषय कसा. महाराज म्हणते तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा. मग आता मोहन महाराज चुकला का चुकविली. हा जागा चुकविली. बघा ना कसा संदर्भ आहे. जागा चुकली का चुकविली. हा रामायणामध्ये एक पात्र आहे. ती रावणाची बहीण होती. ती रांडव झाली होती. पण ती फिरत फिरत गेली. तिला राम लक्ष्मणाचं दर्शन झालं. पाहिलं त्याने. पाहिल्यावर ती राम लक्ष्मणावर भाळली. भाळल्याच्या नंतर ती रामचंद्र प्रभूकडे गेली आणि त्याला म्हणली मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. रामचंद्र प्रभू म्हणले तुझं लग्न झालंय का. ती म्हणली नाही मी कुमारी आहे. वास्तविक ती विधवा होती. तिचा नवरा युद्धामध्ये रावणाकडूनच मारला गेला होता असं रामायणामध्ये वर्णन आहे. महाराज पुढे बसलेले. आणि मग तिला विचारल्यानंतर तिनं सांगितलं मला तुमच्या बरोबर लग्न करायचं. कोणाला म्हणली. रामचंद्र प्रभूला. ते म्हणले बाई माझं लग्न झालंय. माझी धर्मपत्नी माझ्या बरोबर आहे आणि जसं लिहून ठेवलेल्या नियमाप्रमाणे मला दुसऱ्या स्त्री बरोबर लग्न करता येत नाही. का तर मी एक पत्नी आहे, एक वचनी आहे आणि एक बाणी आहे. मी तत्वशील आहे आणि मला ह्या तत्वाचं शील सोडता येत नाही. का तर माझ्याकडे पाहून इथून पुरता समाज कार्य करणार आहे. म्हणून रामायणातून घ्यायची ती नीती त्याला म्हणायचं शील. चला मग आता रामचंद्र प्रभूनं तसं सांगितल्यानंतर तिनं सांगितलं मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. ते म्हणले काय हरकत नाही माझं लग्न झालंय पण बाहेर माझा भाऊ आहे ते कुमार आहे म्हणजे त्याचं लग्न झालं नाही. त्याच्याकडे तू जाय आणि त्याच्याबरोबर लग्न कर. मग ते बाहेर जे लक्ष्मण भैया होते त्यांचं सुद्धा लग्न झालं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव उर्मिला होतं आणि त्या घरी होत्या आणि प्रभू रामचंद्राबरोबर सेवे करताना लक्ष्मण भैया वनवासाला आलेले होते. मग ते लक्ष्मण भैयाकडे गेल्यानंतर तिनं विचारलं मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. कोणी. तिचं नाव. हा तिचं नाव शूर्पणखा. आलती कोणाकड गेली कोणाकड. म्हणूनच नाक हाणलं तिचं. कळालं का. आलती कोणाकडती आणि गेली कोणाकड. हा म्हणून नाक हाणलं तिचं. नुसतं नाक नाही हाणलं कान कापले. कोणी. लक्ष्मणानं. कारण त्याला माहित होतं ही आपल्या लक्षापासून आपल्याला बिघडायला लागली. विठ्ठला कुठून मुद्दा सुटला. तुझं आहे तुझं पाशी. हा आता जमलो बाबा. असे तुमच्यासारखे 10-5 ऐकणारे असले का नाही तर पुढच्या वर्षी मावाला याचंच काम नाही. कारण आमचं चाललंय काहून तुमच्या ध्यानात राहत नाही. हे आमचं भांडवल आहे मोठं आहे का नाही. इकून तिकून तुम्ही ध्यानावर आले आणि एखादा चुटका मधात हाणला की पांगला खेळ. महाराज म्हणले जागा चुकली का चुकविली. चुकविणारे कोण. आपल्याला सगळ्यात जास्त त्रास कुठे आहे. इमानदारीने डोळ्या हात ठेवून सांगायचं बरं का. उगा खोटं बोलायचं नाही. कीर्तनाची जागा आहे. आमच्यासारखा महाराज कीर्तनाला उभा राहिला असं चौचरणी प्रमाण म्हणतो घोळून. संसार दुःख मूळ म्हणले आहे का नाही. त्यानं म्हणलं तर जमतंय
आम्ही म्हणल्यावर कीर्तन झाल्यावर कुठं जातो हा नाही आता समजा आमच्यासारखा महाराज म्हणला संसार दुःख मूळ अरे बाबा पण कीर्तन झाल्यावर कुठं जातो घरी जातो मग दुःख आहे का सुख आहे पान धोरण कसं आहे बरं ज्या घरात जातो आता समजा आपण तुम्ही सगळे भजने आहेत आमच्यापेक्षा सिनियर आहेत का अण्णा बरोबर आहे का नाही सगळे वडीलधारे मंडळी आहेत रोहित महाराज इकडचे 2 महात्मे गावातले आपले सोळडे आणि तिकडचे उमेदवार सोळडे तर सगळे मतदारसंघ निवडून आलेले आहेत नाही गाजिलेला आहे मतदारसंघ तुम्ही सगळे आहे ना मग आता मला खरं सांगा घरी जर समजा लय उशीर झाला तर घरी गेल्यावर डायरेक्ट घरचीच्या नावानं हाका मारतो का बाबड्या बाबड्या म्हणतो कडी वाजायची तरी हिंमत आहे का आपल्यात होय रे अय बाबड्या उघड दादा कावडूघड झाला गाडी उशीर जागरच होता सोडत नाही गावातले अरे उघड ना नाव घेत ताकद आहे का नाव घेत ताकद आहे का कोणाची कोणाचं इतकं सोपं आहे का ते नाव घ्यायची ताकद नाही म्हणल्यावर तुम्ही भेट नाहीत का कोणाला मग पाया बी पडत असतात आहे का नाही मी तर पडतो बाकीचे आहे माहिती हो ना विचार करा ना आता हे कपडे अंगात घातले उभा राहिलं घामाचा वास येतो मळत येत घरी गेल्या कोण धुतं त्याला इस्त्री कोण करतं गेल्या गेल्या गरम चपात्या टाकून कोण देतं सकाळी पुन्हा आंघोळीला गरम पाणी कोण देतं आणि मग तिच्या पाया पडण्यात काय लाद हा इकडं कोणी किती गप्पा हानीत असलं वाट्यावर तर सगळ्या अंधारात पायात पडत येत आपली बाबत नाही हो महाराज पुढे बसलेले देवाचा बाप होता दशरथ राजा गुडघ्यावर बसला का नाही बायको पुढं पाया पडावं लागलं का नाही नमितीत महाराज कारण ती जातच तशी हो सोपं नाही ते इतकं सोपं आहे का ते सोपं नाही कारण घर आपलंय आपण बांधलंय पण सत्ता कोणाची ती तिच्या बापाच्या घरून आली ना आपल्या बापाच्या घरी आपल्यावर सत्ता करती कोण तिला म्हणायचं माया विठ्ठल इतकं सोपं नाही ना ते ह्या मायेचा संबंध जर बघितला तर ही माया इतकी सोपी नाही माया आहेच का असा पुन्हा सिद्धांत काढायचा जर ठरला तर माया खरी का खोटी हो ना संसाराचा संबंध जर बघितला तर संसारामुळं का संसार मायेमुळं मग संसार मायेचा आहे मायेमुळं संसार आहे मग वास्तविक जर सिद्धांत काढला तर ही माया खरी आहे का खोटी आहे हो ना कारण याचं मूळ कळल्याशिवाय संसाराचं मूळ कळन का नाही कळणार आणि संसाराचं मूळ कळल्याशिवाय प्रमाण दिलं महाराजांना की दुःख आहे ह्या दुःखातून आपल्याला बाजूला होता येईल का नाही ना अंगाने छाया दया परे अंगाने छाया दया परे अंगाने छाया दया परे तोडी ताना तुटे सारी तानी राणी तोडी ताना तुटे सारे तानी सावली शरीराची आहे सावली कशाची आहे मग शरीर आधी का सावली आधी शरीर आधी मग सावली कोणाची मग सावली असती दिसती का भासती भास खरा का खोटा बरं बघा ना आता सावली दिसायली का नाही माझी सकाळी आहे का रात्री नव्हती का मग सकाळी आहे का मग रात्री नव्हती का मग ती खोटी आहे का
बघ विषय पाहणं कसं आहे. सावली आता दिसते का नाही? होय श्याम भाऊ, तुम्हाला सावली दिसते का नाही? खरी आहे का? हो दिसती म्हणजे कशी आहे? खरीच आहे ना. आता दिसती प्रचितीला आली ना ती. कोण? हा मग दिसती म्हणजे खरी नाही का? आणि सकाळी असती का? नसती ना. सकाळी नसती रात्री असती. कोण? मग रात्री होती ती खरी आहे का? हा नाही शे कसा आहे. रात्री जी होती ती खरी आहे का? उत्तर नाही. आणि मग सकाळी दिसत नाही म्हणजे ती का दिसत नाही? तर ती रात्री सुद्धा नव्हती. मग दिसली कशी? महाराज दिसली नाही, ती फक्त भासली. मग भास खरा का खोटा? म्हणजे भास खरा नसतो आणि भास खोटा नसतो. पण याला खोटं मानल्याशिवाय खऱ्याचा तपशील लागत नाही. म्हणून खोटं मानावं लागतं. विठ्ठल आता काय काय खोटं मानतात. आणि इथं लौकिकामध्ये काही खरं आहे का? नाही नाही. ज्या लौकिकाचा संबंध सांगितला हे लौकिक तरी खरं आहे का? मृगजळ दिसत का भासत मोहन महाराज? हा मृगजळ दिसत का भासत? भासत. भासून हरणाला मृगजळ खरं वाटतं. कोणाला? हरणाला. खरं वाटत नाही तर त्याला वाटतं याच्यात पाणी आहे. कशात? मृगजळात. आणि याच्यातलं पाणी माझ्या अंगावर पडन. कोणाच्या? मृगजळ दिसे साचपन ऐसे. मृगजळ दिसे साचपन ऐसे. दिसतं पण त्याच्यात पाणी असतं का? म्हणल्या पाणी जरी नसतं, मृगजळ जरी नसतं, पण त्या हरणाला वाटतं हे मृगजळ खरंय. खरं असून याच्यात पाणी आहे आणि हे पाणी माझ्या अंगावर पडन. म्हणून त्या पाण्याच्या भेन हे हरण पळतं. पुढं पळतं आणि मागं पाहतं. कोण? कसं पळतं? पुढं पळतं मागं पाहतं. कोण? हरण. आता आपण पळताना पुढं पळताना पुढंच पाहतो का मागं पाहतो? पहा बरं. मागं पाहिल्याशिवाय पुढं पळतो का पुढचं पाहून पुढं पळतो? हा काही काही लोक कमीण्याच्या नादात कवा मेले त्यालाच कळालं नाही. विठाला सांगा ना, पुढं पाहून पळाले का मागं पाहून पळाले? पहा बरं. हे सगळ्या ज्या खस्ता खाणं चालल्यात या मागच्यासाठी आहे का पुढच्यासाठी? हा नाही नाही. सकाळी उठल्यापासून गंध पावडर करण्यापासून दात घासण्या लोक माणसं आंघोळी काऊन करते मोहन महाराज? नाही नाही सांगा ना. आपण आता हे काय लय अवघड विषय आहे का? तुम्ही म्हणता तू आम्हाला काऊन विचारितो? तुम्हाला कळाल्याशिवाय सांगायचे कोणाला? होय नाही तर काय म्हणले ते चाललंच आहे. उन्हाळ पाळीवानी तिची पास शेवटीलेली नाही, बैल सोयीचे नाही, हाणणारा सोयीचा नाही. त्याच्यात फाटा पाडला तरी बोल नाही, पाळी घातली तर ठेपात नाही, आणि रानात तर काही मिळत नाही कशाची कशाला. चला
काय सांगू लागलो? कुठून सुटला मुद्दा? नाही ते तर झालं. आता आंघोळीपासून जमलं. काऊन करतो आपण आंघोळी? अंग चांगलं धुण्यासाठी. कारण काय? तर शुद्ध व्हावं म्हणून. बरं, किती आंघोळी केल्या आणि कुठं केल्या आणि कोण्या पाण्यानं केल्या? बरं का महाराज, कोण्या धामाला गेले, काशीला गेले आणि गंगात बसून राहिले, हे निर्मळ होतंय का? नाही निर्मळ म्हणे काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ म्हणे काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. निर्मळ म्हणे नाही निर्मळ म्हणे काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. नाही निर्मळ जीवन, नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, काय करील साबण, काय करील साबण. बघा, आंघोळी कशानं केल्या, किती केल्या, बरं का? नाही म्हणले महाराज आम्ही सगळे तीर्थ केले, हरकत नाही, जाऊन या तीर्थाला, जाऊ नये असं नाही, पण तीर्थाला जाणं म्हणजे परमार्थ आहे का? काही लोकांचं साध्य तेवढं आहे. धाम झाले, अरे धाम झाले तर धामात पाहिलं काय? मला निर्मळ पाणी होतं, नजर पुरत नाही तिथवर पाणीच पाणी. कुठं धामाला? म्हणलं पुन्हा मोठा मोठाले दगड, बाप मला चोपडे तेल, काय दगड कुठं? धामात असतंय काय? काय असतंय धामात? धामात दुसरं काहीच नसतं. महाराज म्हणले तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा. मग आता देवाचा संबंध जर लावायचा असेल तर सज्जन कळावं लागते, पण सज्जन कळायसाठी दुर्जनाला सज्जन कळत नसते, सज्जनच व्हावं लागल. सज्जन झाल्याशिवाय सज्जन कळायचे नाही. मग आता सज्जन म्हणायचं कोणाला? हरिपाठ म्हणतो सोहिता कारणे संगती, पण हे साधू कोणते? विठ्ठल. मग या सहाचा संबंध लावायचा आहे. कोणाचा? सहाचा. कोण सहा? का हे सहा, याला म्हणायचं षडविकार, त्याला म्हणायचं षडउर्मी. हे षडविकार षडउर्मीचा संबंध लावायचा आहे. मग साही विकाराचा संबंध लागला म्हणले महाराज. काढायचे कसे? साईचे साई एकदा जातात का? जात नाही. म्हणले एका एकाला धरून कार्यक्रम लावू, मग तर लयच फजिती करतील. हा, ते इतकं सोपं आहे का ते? अहो लोखंडाचे चेने खाऊन भजन केलं, पण घुंगरू वाजलं की पांगलं. विठ्ठल. सोपं नाही ना. प्रक्रिया सांगतो ऐका, महाराजाची प्रक्रिया. घागर घेऊन एखादा माणूस नदीला गेला. कुठं? काय घेऊन? घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन नदीला गेला आहे ना. हा, नदीला गेला. त्यानं घागर पालथी केली. कशात? नदीत. आणि त्या घागरीला दोन्ही हातानं दाबू लागला. दाबताना घागर पाण्यात दबू लागली, पण किती काळ दबन? मनगटात बळ येतोपर्यंत दबन. ज्यावेळेस मनगटातलं बळ क्षीण होईल त्यावेळेस जितक्या जोमानं घागर खाली दाबली त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं वर येते आणि दाबणाराचं तोंड फोडीती. कोण? हा, त्याच्यामुळे ह्या एका एका विकाराचं दमन जर करायचं ठरलं, हे जितकं दम सोपं सांगतो, जाऊ द्या. काही लोक ध्यानाला बसते, बसू नये असं नाही. आता ध्यानाला बसताना बैठकीत दरवाजा लावून बसते आणि डोळे झाकल्यावर 15 मिनिटातच बाहेर येते. काय झालं? म्हणले बाबा बाबा, डोळे झाकल्यावर जे नाही दिसायचं ते आधी दिसते. अनुभव आहे, तुम्ही करून पहा. कारण समाधी, अष्टांग योग, षट साधना, ह्या सगळ्या प्रक्रिया जर आता इथं यम नियम आसन ध्यान धारणा सगळ्या जर करायच्या असतात त्याच्यासाठी चित्ताची शुद्धता गरजेची आहे. आणि चित्त शुद्ध झाल्याशिवाय ह्या कोणत्याही साधनेचा अवलंब साधकाला आता इथं करता येत नाही. मग चित्त शुद्ध जर होत नसेल तर ह्या साधना इथं करता येत नाही. आणि ह्या साधना जर करायच्या असतील तर चित्त शुद्ध करावं लागेल. मग चित्त शुद्ध करायचं असेल तर चित्ताला शुद्ध करण्यासाठी काय करावं लागेल?
तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. बघा, बरोबर आहे अण्णा. प्रमाण थोडस पुढे गेलं, बर चुकलं नाही. आणि आपल्या कीर्तनात प्रमाण चुकतच नाही. प्रमाण चुकीचं असतं तर गाथ्यात लिहिलं असतं का? माग पुढे होईल तितकी अक्कल महाराजाला असावं. बरोबर प्रमाण दिलं, पण पुढे गेल्यावर घेतो. आता मुद्दा असा आहे, चित्ताला निर्मळ करायचंय. हे चित्ताला निर्मळ करायचं असेल तर ह्या चित्ताला काय करावं लागेल ज्यानं हे चित्त निर्मळ होईल? ऐका पुन्हा पुढे जाऊ आपण. बरं, निर्मळ चित्त करण्याकरता ह्या चित्ताचा संबंध आता सोपं सांगतो पुन्हा, जाऊ द्या. ह्याच्यात काय लय क्लिष्ट भानगडी जायचं नाही. हे भजन करते. तुम्ही कोणी मंडळी राग नका धरू बरं का. तुम्ही दोघं जण नवीन आहेत, बाकी सगळे जुनेच आहेत. त्याच्यामुळे काय, तिघं जण, रोहित महाराज एक, तुम्ही 3 माणसं जरा थोडी नवीन आहेत, बाकी सगळे जुनेच आहेत आमचे. त्याच्यामुळे रागाचा काय विषय नाही. ऐका, भजन करते तर भजने का म्हणून भजन करते? नाही आता हे काय लय अवघड आहे का? रामायणातलं एक आहे, महाभारतातलं एक आहे. होय, भजने काहून भजन करते? आपण काहून भजन करीत नाही? आता समजा एकादश असली आणि भजनाला जायचं असलं, तुमच्या ऊसात जर टोळी आली तर तुम्ही भजनाला येता का टोळीकडे जाता? आहे का नाही? म्हणजे तुम्हाला काम आहे का नाही? आहे ना. आणि तुम्ही गेल्यावर जर पुन्हा भजन करीत असतील तर भजनाला काम आहे का? भजनाला काम आहे का? भजने काहून भजन करते? असा त्याला म्हणते पाठ्या. भजने काहून भजन करते? आपल्याला काय काम आहे आणि भजनाला काय नाही, काम नाही. मग ज्याला काम नाही त्यानंच भजन करावं. कळायला ना तुम्हाला? काम नाही, काम नाही, काम नाही. तर काम कोणतं? हे काम नाही, हे काम. कारण ह्या कामाशिवाय ते काम नाही आणि हे कामच नाही, पण याला काम म्हणलं गेलं बरं का. आता व्यवहारात आपण काही जरी ठरविलं तर ठरविलं तसं होतंय आहे का? जे व्हायचं तेच होतंय. आता तुम्ही जर म्हणले आपला प्रोग्राम आलाय आणि पहिल्या हप्त्यातच आपला ऊस गेला पाहिजे, पण नियमके शितुडे पडले. आता गाडी निघते का भाई? आणि आता पाऊस कवा पडन हे सांगता येते का? नाही. कारण पाऊस हुशार झालाय, कवा पडायलाय. कोण? पाऊस. हा, मग कवा पडत नाही म्हणून माणसं पावसापेक्षा हुशार झाले. कोण? हा, पण निसर्गाला चॅलेंज करी जाऊ नये. का म्हणून तर निसर्ग सगळ्यापेक्षा हुशार आहे, पण माणसं हुशार झाले आणि माणसानं तुषार आणला. काय आणला? तुषार आणल्यावर ही रीतच पाहिजे नसल्यावर तुषार कशाला फिरित? पहा ना तुम्ही. कारण निसर्गाला चॅलेंज करायचं नाही आणि आपलं नेमकं उलट चाललंय. आपण निसर्गाच्या विरोधात वागायलो. सोपं बोलतो, कीर्तन राहू द्या बाजूला, अजून सांगतो तुम्हाला. आपल्या समाजामध्ये आता सगळेच माणसं आपले, त्याच्यामुळं काय लय अवघड बोलायचं काम नाही. आणि महाराजांना कोणा जातीवर बोलू जाऊ नाही, पण येतो कळवाळा म्हणून सांगितलंय. कारण माझ्या जातीचे मज भेटो कोणी, पण परमार्थातल्या साधकाला जात नसती हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण जातीशिवाय बोलता येत नसतं हे बी लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठला आपल्याला बोलायचं नाही. महाराज म्हणले माझा मराठाची बोल, हा ये मराठेचे नगरी ब्रह्मविद्येचा. हा, मग आता विषय आहे का? मराठा शब्दाचा अर्थ असा येतो जो मरणाला भेट नाही त्याचं नाव. हा, छत्रपती शिवाजी महाराजाजवळ मुठभर सैनिक होते, पण मोठ्यातल्या मोठ्या यवन फौजेचा धिंगाणा वाजित होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच मावळे मराठा जातीचे नव्हते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते आणि त्या 18 पगड जातीच्या लोकांचा जो समूह होता त्या समूहाला म्हणलं होतं मराठे आणि त्या मराठ्याचे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज. काय आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपले हे कीर्तन चालू आहे बरं का. पण भानगड अशी झाली जनरेशन टू जनरेशन म्हणजे पिढी दर पिढी आपल्यामध्ये एक रोग आहे. त्या रोगाचं नाव आहे कम्युनिकेशन गॅप. त्याला म्हणायचं संवाद नाही. बाप लेकाला बोलत नाही, आपण एकमेकाला बोलत नाही. आपला संवाद जोपर्यंत एकमेकाशी होत नाही तोपर्यंत आपली उन्नती होत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या घरच्या पद्धती आहेत. वडील घरी आले की पोरगा आखरावर, बाप आखरावर आला की पोरगा माडीवर आणि दोघायला एकूण एकाला बोलायचं असलं तर म्हातारी मधात आहे का नाही. हो म्हणतो त्याला म्हण ना कपडे घ्यायचे. म्हातारं म्हणतं त्याला का तोंड नाही का मला म्हणायला, तू कशाला तोंड वाजवली. म्हणजे दोहीच्या मधात भोगा कोणाचा असं आहे ना ते. आणि मग जेव्हा बोलायचा टाइम येतो तेव्हा बोलत नाहीत आणि मग गेल्या म्हणजे एकदा बोला ना आता काय बोलत काय. खरं सांगा हे जे पिळकत आहेत का मला ह्या पिळकराला वाटतं असं झापकाव शिंदीच्या फोकानं उगा घेणं देणं आंबट लाड हो एकदा बोला ना आणि तो खरंच बोलले हे बसन का तिथं. नाही नाही धरण पाहा तुम्ही कसं रडू नाही असं मला म्हणायचं नाही पण हे मोकार आंबट लाड करायचं नाही. एकदा बोला ना माझ्याकडे पाहा ना त्यानं पटकन डोळे उघड्या. हिला मोरी सुधरायची नाही कुणीकडे पडत झेंडू बाम लावलं आळची कामून तर डोळ्याला पाणीच येत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. जाऊ द्या कुठून मुद्दा सुटला. काय होतं बा एकदा मी बोंगाळलो का नाही की त्या हलगटावानी बोंगाळतच जातो. कारण काय असते हलगटाला नाद असतो खालडायचा कोणाला त्या असं नादी लागत कोण हा आणि असं रटपा धाडा असा मग तर टराटर कोण हलगट हा आणि झाकड पडली तरी खुट्याचं ध्यान होत नाही त्याला कोणाला. हा तसं महाराज 8:30ला उभा राहतो अभंग घेतो 10:30 वाजूस तर अभंगावरच येत नाही कोण हा त्याला हलगटच बनी जा. विठ्ठला मुद्दा सोडायचा नाही मुद्दा सोडून बोलायचं नाही. आपला मुद्दा कुठून सुटला महाराज हा भजने एक मुद्दा झाला महाराज. त्याच्या आधी आपण 3 मुद्द्यावर सुटत आलोत खाली. ऐकणारी माणसं सक्षम आहेत त्याच्यामुळे इतका बारकावा सांगायला. पहिला मुद्दा सुटला भजन्याहून. दुसरा मुद्दा सुटला चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. हा काय तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाची. हे चौचरणी प्रमाण अण्णा म्हणले त्याचा उत्तरार्ध असा चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. हे माझ्या ध्यानात नव्हतं म्हणून त्याला विललाम. आता त्याच्या आधीचा मुद्दा आहे का. त्याच्या आधी आपण कुठून सुटलो इकडच्या वार्डात फॉर्म भरला होता. प्रश्न असा विचारला होता की बाबा पंखा फिरतो का पंख्याला फिरविती. इथून आपलं काम बोंगाळलं होतं म्हणजे हलगट बोंगाळलं होतं. विठ्ठला आता पंखा फिरतो का पंख्याला फिरविती कोण लाईन म्हणजे तिला विद्युत म्हणायचं. मग विद्युत मुळे पंखा फिरतो. कंपनी कोणती असू द्या कंपनी कळाली ना तुम्हाला हो ना. आता हे आपण सगळे पंखे आहेत है ना वेगवेगळ्या कंपनीचे आहे ना. प्रोडक्शन लहान मोठं आहे कलर वेगवेगळा आहे का नाही. काहीचे पाते आखूड आहेत काहीचे पाते लांब आहेत आहे का नाही. हा काहीला कमी पॉवर मध्ये फिरायची सवय काही लयच घर 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 फिरत येत आहे का नाही. पण पंख्यानं फिरताना फिरत जावं पण फिरविणाऱ्यावर ध्यान ठुजावं कोणी पंखे नाही नाही. पंख्याची झाक लाईनीमुळं का पंख्यामुळं ह्यो मला आपलीच हवा आहे अरे तूहीच हवा जाईल काय. फुगा फुगवतो का फुग्याला फुगीती कोण कोण. मग फुग्याचं ध्यान फुग्यावर पाहिजे का हवावर पाहिजे. पण फुगे फुगलेले तर फुगण्यावर जातात का हवावर ध्यान ठेवते. नुसते फुगत नाही तर काट्याच्या नादी लागते कोण. आणि मग टचकन काटा घुसल्यावर कसं होत फुसकून निघून जाते काय. हवा गेल्यावर फुग्याला बसावं लागतंय का बसत आहे बसावं लागतं. हा म्हणून फुग्याचं ध्यान हवावर पाहिजे. आपलं ध्यान श्वासावर पाहिजे कारण आपली सगळी मजा श्वासावर आहे. मग हे श्वास किती वेळा येतो किती वेळा जातो याला चालविणारा कोण आहे याचा संबंध कोणाशी आहे आणि ह्या श्वासाचा संबंध भजनाची कसा लावायचा आहे हे लक्षात घेण्याकरता श्री गुरुची संगती लागते. विठ्ठला 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 विठ्ठला
सांगितलं मोहन महाराज. आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा. मग ही श्वासावरची क्रिया आहे. अहम सोहम ब्रह्म आकळिले न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म आकळिले. मग अहम सोहम ब्रह्म कळालं पाहिजे. कारण पुन्हा म्हणते महाराज काय करा, सावध व्हा. नाही सावध व्हा म्हणले आणि सावध होऊन भजनी लागा. देव करा काय वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावरी. सोहम वाघ्या प्रेम नगरावरी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावरी. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावरी. सावध होऊन बनणे लागा देव करा कैवारी. सावध होऊन बनणे लागा देव करा कैवारी. माझ्या वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी ओ वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. वारी वारी वारी. चला महाराज काय म्हणले, सावध होऊन भजनी लागा. भजन कसं करा, सावध होऊन करा. बेसावधपणामध्ये भजन करू नका. मग आम्ही सावध आहेत का बेसावध आहेत, सोपा विषय. पुन्हा आता तुम्ही जागे का झोपलेले पहा बरं. तुम्हाला जांभळी आली का नाही, का म्हणून आली नाही. त्याला कारण आहे ना, कारण बुद्धी लीन झाली. काय ऐकण्याची क्षमता संपली तिची, म्हणून ती लीन झाली. ती लीन झाली की डोळे झाकत येत म्हणजे झोप येते. पापू तू येत नाही. काय काय म्हणले कीर्तनात झोपलं त्याचं पापू तू आलं. पठलेले दाखव काही बोलत येत लोक. काय सांगाव तुम्हाला, मला काही धोरणच लागत नाही. काय काय जण म्हणले महाराज तुम्हाला तारीख दिली असती पण तुम्ही सकाळी पॅन्ट घालितात. मी म्हणलं कोण्या पोथीत लिहिलंय, मला तू पोथी दाखव की त्या पोथीत लिहिलंय जो महाराज असे तो धोतर नेसत असे. आहे का कुठं प्रमाण. होय मोहन महाराज तुम्ही लय अभ्यास करणारे आमच्या सगळ्यात जास्त. एखाद्या पोथीच्या प्रमाण सापडलं का जो महाराज असे तो धोतर नेसत असे आणि दिवसा नाही संध्याकाळी खिशी हानीत असे. विठ्ठल चला मुद्दा आपला तिकडे पांगू द्यायचा नाही. महाराज म्हणते पंख्याला जी फिरविती ती विद्युत आहे, त्या विद्युतचा संबंध लागला पाहिजे. मग ही विद्युत कोण आहे, ही विद्युत कुठं राहती. मग पंख्यात जी विद्युत आहे उपकरणाचा संबंध जर बघितला तर ह्या उपकरणामध्ये ती विद्युत संचार झाली आणि उपकरणाच्या माध्यमातून आता ते जसं ह्या लाइटिंग मध्ये विद्युत आहे म्हणून लाइटिंग चमकायली. मग लाइटिंगची झाक कोणावर आहे बघा ना. लाइटिंग कोणामुळे चमकायली, पंखा कोणामुळे फिरायलाय. मग लाइटिंग मधली वेगळी आहे का पंख्यामधली वेगळी आहे, रोहित एकच आहे. तसं माणसातही बघितलं तर आत्मा आहे आणि स्त्रीमध्ये बघितलं तर कोण आहे, आत्माचे. आणि मग आता आईच्या शरीरामध्ये जो आहे तो आत्मा आहे, वडिलाच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आहे आणि माझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो कोण आहे, आत्मा आहे. मग या तिन्हीच्या शरीरामध्ये जो आहे तो एकच आत्मा आहे का आत्मे आहेत, आत्मा आहे. मग आता इथं जेवढे काय मंडळी बसले असतील ह्या सगळ्याच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे, एक आहे. आणि तो एक असून कोण आहे सांगितलं ते पूर्ण ब्रह्म आहे. जनाबाई महाराजाचं प्रमाण आहे. त्याला काय म्हणलं जनाबाई महाराज, जनी म्हणे आत्मा एक आणि सर्वा घटितो व्यापक. मग व्यापक संबंधानं जो आत्मा आहे तो आत्मा व्यापक संबंधानं कळाला पाहिजे. त्या व्यापक संबंधाचा संबंध लागत असताना व्यापक संबंध लावण्याकरता पुन्हा थोडीशी प्रक्रिया पाहिजे. घट आकाश मठ आकाश. घटामध्ये जे आकाश आहे आणि बाहेर जे आकाश आहे तर घटातला आकाश कुठपर्यंत घट आकाश आहे, जोपर्यंत घट ही उपाधी त्याला आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी घट फुटला त्या दिवशी घटातला आकाश आणि मठ आकाश हे दोन राहिले नाही ते एक झाले. आणि असताना सुद्धा जे घट होतं ते घट नव्हतं आणि जे मठ होतं ते मठ नव्हतं. पण उपाधी संबंधानं त्याला घट असा संबंध लागला होता का, तर उपाधीचा संबंध लावून घेतला होता. मग ही जी उपाधी ज्यानं लावून घेतली तो कोण आहे आणि ज्याची लावून घेतली तो कोण आहे, असे मूळ दोन प्रश्न पुन्हा. विठ्ठल बघा संगती आपण करतो. महाभारतात विषय आलेला आहे. लाकडाचे दोन वडके जर संगतीनं पाण्याच्या प्रवाहात वाहत आले, लाकडाचे दोन तुकडे पाण्याच्या प्रवाहामध्ये जर संगतीत वाहत आले तर वाहत येत असताना ह्या दोन्हीचा प्रवाह सारखा राहील असं सांगता येत नाही. कालांतरानं हे दोन्ही एकमेकापासून वेगळे होणार आणि वेगळे झाल्याच्या नंतर पुन्हा एकमेकाला भेटतील असं सांगता येत नाही.
तसं पुत्रपती सहोदर माय बाप गोताचा पसर मिळते काष्टे लोटता पूर ते दूर होती खल्लाळी पुत्रपती सहोदर माय बाप गोताचा पसर मिळते काष्टे लोटता पूर ते दूर होती खल्लाळी. तसं दोन जीव जीवाच्या संगतीत जर आले, हे दोन जीव जर जीवाच्या संगतीत आले किंवा जीव जीवाच्या संगतीत जर राहिला तर ह्या जीवाची पुन्हा त्या जीवाशी भेट होईल असं सांगता येणार नाही. मग जे दोन जीव एकमेकाच्या संगतीत आहेत, तो जो दोन जीव ज्याला जो सजीव प्राण्याचं लक्षण समूह करून राहणं असं विज्ञान सांगतं. मग सजीव प्राणी जर एकमेकाच्या संगतीत राहत असतील, जाऊ द्या सोपं सांगतो, आपल्याला घरी करमतं का पटकन घराच्या बाहेर जावं वाटतं? आपला आपला अनुभव सांगायचा. पटकन घराच्या बाहेर जावं वाटतं. काहून? भनभनच तितकी असती. ते का अवघड आहे का? सगळ्याच्या घरी सारखं आहे हो, कोणाचंच घर सुटलं नाही. आहे का काही त्याला अडचण? मोकळं बोलायचं, घालीन वाटांगण मोकळं पाटांगण, लय म्हणा दान घ्यायचं. आता घर कोणाचं आहे? आपलंय. कोणी बांधलंय? आपण बांधलंय. मग आपण जर घर बांधलंय कोणतं, कोणाला हाका मारायला बाबा त्याला घेऊन जा, आवाज देऊन पुढं जा घेऊन जा, तशी काही अडचण नाही. अजून कोणाला जायचं असलं तर जा. हो, उजेड आहे का? मोबाईल द्यायचा बॅटरीला. नाही म्हणजे अंधाराची अडचण येऊ नये. काय असतं, आपलं गाव आहे, आपली जिम्मेदारी, आपल्या माय बहिणी येतात, ते आपले वडील आहेत. विठ्ठला काय असतं, सप्ताह म्हणल्यावर हे घर असतं. इथं प्रत्येक माणसाने एकमेकाची काळजी करायची असते, कारण कोणाला दुःख होऊ नये याची जिम्मेदारी संयोजकाने घ्यायची असते. विठ्ठला घर आपलंय, कोणाचं आहे? आपण बांधलंय. काय मग बांधलेलं घर आपलंय, तर मग आपण मेल्यावर घर रडत आहे का? आणि घर पडल्यावर आपण रडत नाहीत का? नाही. गणित पहा ना तुम्ही कसं आहे. मग घर आपल्यात आहे, जसं मालकामुळं घर आहे का घरामुळं मालक आहे? मालकामुळं घर आहे. मग घरात मालक आहे का मालकात घर आहे? त्याला तरी मेळ लागायलाय, मला तर अजून लागला नाही. बघा ना, आपण घरात आहे का आपल्यात घर आहे? लय अवघड प्रश्न नाही हो. आणि हे जवरुक सुटत नाही का तवरुक काहीच मेळ लागत नाही. काय हो, लसावी मसावी कळायला अवघड आहे, पण कळाल्या उत्तर काढणं लय सोपं आहे का नाही? कशाचं? हा, पण नुसते सूत्र पाठ केले म्हणजे उत्तर येत नसते, आहे का नाही? त्याच्यामुळे नुसते सूत्र बी पाठ नसले पाहिजे, उत्तर कळालं पाहिजे, आहे का नाही? तसं दोन्हीकडूनही पाहायचं आपल्याला की बुवा घर मालकामुळे, घर कोणामुळे? मालकामुळे. मग मालक घरात आहे का घर मालकात आहे? पुन्हा एकदा महाराज रिवर्स टाकतो, पुन्हा फर्स्ट घेतो, पुढे येतो. पुन्हा एकदा गणित ऐका कसं आहे. ही सोपी प्रक्रिया आहे, कारण हे कीर्तन तुम्हाला पुन्हा कोणी सांगणार नाही. आणि आम्हाला ज्यानं सांगितले ते लय दिवस राहणार नाही. त्याचं नाव बापूराव महाराज परतूरकर. विठ्ठला मग आता घर आपल्यात एक, आपण घरात येत. पहा बरं, आता सोपं सांगतो तुम्हाला, लय लांबीत नाही विषय, कारण आपला टाइम कमी राहिलाय. अजून प्रस्तावनाच्या अभंगात जायचं आहे आपल्याला, आणि अभंग सोडून काय बोललो नाही. ऐका मुद्दा कसा. विषय पहा, अंतिम स्टेज आहे, म्हणजे शेवटची वेळ आहे, आणि ते बाजावर झोपलेला आहे. कोण? ते पेशंट, ते गिराईक. त्याला आता जायचंय घाटका 2 घाटकात. मग त्या टायमाला ते बाजावर झोपलेलं गिराईक कसं करतंय? तुम्ही पाहिलंच नाही का कोणाला मारता? आता हे अशा शहाण्या माणसाला बोलून आणते, वयस्कर मंडळी जी व्यवहारात हुशारी, चला बरं म्हणते. म्हातारं कसं करायले? घर करायले. कोण कसं करायले? मग म्हातारं घरात आहे का म्हाताऱ्यात घर आहे?
हा म्हणून ते घर घर करतय कोण हा कारण त्याच्यातलं घर निघालेलं नसते ते गंज घरात असते पण घर याच्यात असते म्हणून ते घर घर करतय मग हे म्हणजे उचलून खाली घ्या बट केलं की डोळे वाचित आहे विठ्ठला मालक घरात नाही मालकात घर आहे काय केलेलं आहे मालकानं हे घर आपल्यात घेतलेलं आहे हे घर अजून काढलं नाही आणि हे घर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत याचं मंदिर होत नाही कळालं का तुम्हाला मंदिर करायचं नाही मंदिराचे देव बसवायचा नाही त्याच्यात देवच आहे आणि ते मंदिर आणि ते देव कळाला की संसार संपला काय म्हणतात महाराज साठविला हरी आणि जी हे हृदय मंदिरी उत्तरार्ध सांगितला आता पुन्हा इथं अण्णा 4 चरण लागले प्रमाणात त्याची शरली झाला सफल आता इथं संसार संपला इथं संसार मग आता संसार संपवायला संसार आहे का असा पुन्हा प्रश्न केला की ते पुन्हा लांबते कारण ज्याला संपवायचं ते असावं लागतंय मग लौकिकातला कोणताही विषय पदार्थ जर बघितला तर तो विषय पदार्थ इथं लौकिकातला परिणाम देतो का उत्तर नाही मग लौकिकातला विषय पदार्थ परिणाम देत नाही तर मग विषय पदार्थाशिवाय परिणाम सिद्ध होतो का उत्तर नाही मग विषय पदार्थ परिणाम देत नसेल तर विषय पदार्थाशिवाय परिणाम होत नाही याच्याकरता प्रक्रिया सांगा म्हणले ऐका आता बघा विकास महाराजांना मृदंग वाजविला त्यानं चाटीवर बोट टाकलं की आमच्या पोटात कळ उठती कोणाच्या हो मोहन महाराज म्हणले महाराज विकास महाराजांना थाप टाकल्यावर तुम्ही तोंड काऊन कसनुसं करीत होते त्याचा पखवाद नाही का तुमच्याजवळ म्हणलं सिस्टमचा आहे ओरिजिनल आहे दवाली गिवाली चांगली त्याला दोन्ही लावून ताणलेली आहे घट एकदम ओके पिशवी त्याची नंबर 1 आहे हातोडी पखवाद लावायला नंबर 1 आहे बरं म्हणले मग पखवाद त्याचा तुमच्यापेक्षा सुंदर आहे का नाही म्हणले आमच्यापेक्षा त्याचा पखवाद सुंदर नाही आमचा पखवाद त्याच्यापेक्षा सुंदर आहे पण त्यानं बोट टाकल्यावर तुमचं पोट काऊन दुखतं म्हणलं आम्हाला वाजिता येत नाही कळालं ना मुद्दा कळाला ना तसं लौकिकात कोणाकडेही कोणता विषय पदार्थ असत तर तो विषय पदार्थ पाहिल्यानंतर आम्हाला दुःख का होतं तर आमच्या जवळ नाही म्हणून पण आपल्या जवळ जे आहे याचा आपल्याला विसर पडतो का पडतो तर आपली वृत्ती ही बहिर्मुख आहे ती अंतर्मुख झाली नाही मग वृत्ती बहिर्मुख जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वृत्ती बाह्य विषयाकडे तुम्हाला मला घेऊन जाणार आहे आणि ज्या दिवशी वृत्ती अंतर्मुख होईल त्या दिवशी विषय नाही कारण अंतर्मुख वृत्ती झाली की तिथं स्वरूपाचा सिद्धांत हाती लागतो मग अंतर्मुख वृत्ती होण्याकरता काय करावं लागेल मुद्दा सुटला आपला चित्त निर्मळ करण्यासाठी काय करावं लागेल विठ्ठला कशाने चित्त निर्मळ होईल चला चित्ताचं चिंतन जर बघितलं तर ह्या चित्ताला अनादी कालापासून चिंतनाची सवय कोणाला चित्ताला म्हणजे भजन कोण कोण करतं बा विषय असा सांगतो मनुष्य जात सकल आणि स्वभावता भजनशील म्हणजे ज्यांना माणसाचा देह मिळालाय ह्या सगळ्याचा स्वभाव काय भजन आहे मग प्रत्येकाचा स्वभाव जर भजन आहे तर मग भजन करतात का सगळेच भजन करतात सगळेच भजन करतात मग सगळे जर भजन करीत असतील तर भजनाला विषय असते का विषय असतो थोडंसं व्याकरण आहे बरं का एक वचन अनेक वचन भजनासाठी विषय असतो का भजनासाठी विषय असतो बघा भजनासाठी काय असतो विषय असतो आणि आपल्या भजनामध्ये काय असते विषय असते कारण आपण एका विषयावर चर्चा करीत नाही आपण अनेक विषयावर चर्चा करतो आणि ही मंडळी एकाच विषयावर भजन करते कारण यांच्याकडे विषय एक आहे विषय तो त्यांचा झाला ना हा मग ही स्थिती ज्यावेळेस होईल तिथून पुढे भजनाला सुरुवात आहे विठ्ठल आणि मग ह्या स्थितीवर येण्या
येण्याकरता अगोदर ह्या मनाला लक्ष कळावं लागेल. म्हणजे ह्या मनाला लक्ष कळणं गरजेचं आहे. आणि अनादी कालापासून भटकंती ह्या मनाची जी झालेली आहे ती ह्या वृत्तीनं केलेली आहे. आणि ही वृत्ती वारंवार प्रवृत्त स्फूर्तीच्या संबंधानं बाह्य विषयाकडे ह्या मनाला घेऊन जाते. मग हे मन जर त्या विषयापासून वंचित होत नसेल, ह्या मनाला जर त्या विषयाकडून जर आता पुन्हा आतमध्ये यायचं असेल किंवा प्रवृत्तीला निवृत्तीवर यायचं असेल, तर प्रवृत्ती निवृत्तीला येण्याकरता त्या वृत्तीचा संबंध किंवा त्या मनाचा संबंध त्या विषयाशी लागावा लागेल की ज्या विषयाच्या संबंधानं प्रवृत्तीचा बाध होईल आणि निवृत्तीचा अंगीकार होईल. मग प्रवृत्तीचा बाध आणि निवृत्तीचा अंगीकार कशानं होईल? विषय सोपा आहे. महाराज म्हणते ज्या दिवशी हे मन रामदशेला पोहोचल, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीशी ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा दोन बाजू जर हाताळायच्या असत्याल तर प्रवृत्तीला सुद्धा मन जातंय आणि निवृत्तीला सुद्धा मन येतंय. मग जे मन प्रवृत्तीला जातंय ते कोण आणि जे मन निवृत्तीला येतंय ते कोण? आणि मनाचं चिंतन जर बघितलं तर मन किती? तर मन एक का मन दोन? विठ्ठल आपल्याला मन किती? बरं जाऊ द्या. आमच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला कळतं का? आणि तुमच्या मनात काय चाललंय आम्हाला कळतं का? आणि मला हे कळाल्यावर मी इतकं वाढू भरायलो असतो का? पान गणित कसे मन भूमिका संबंध जर बघितलं तर मन खरं आहे का खोटं आहे? पा आता समजा भागवतदाजीचे ना आमचे भांडणं झाले दोघांचे. आता जाता जाता हरेरामनगरला सोडायचं ना त्याला, येताना तिथून आलो पण वाटतच आमच्या दोघांची तिंबाडी झाली. दोन्हीनी बरे आहेत आम्ही. तिंबाडी झाल्यावर सकाळच्या परी असं झालं, हे घरी गेल्यावर आमच्या बहिणीला म्हणले उगत महाराजाला हाणलं गाड्या, आणि मी आमच्या खाटल्याला म्हणलं उगत हाणलं गाड्या, आहे का नाही? पण मग घराच्या बाहेर आलं हे म्हणले नाही त्याला तसंच पाहिजे होतं, आणि मी घराच्या बाहेर आल्यावर म्हणलो त्याला तसंच पाहिजे होतं. माझा मन एकी गुण बोलत आहे का दोन्ही गुण बोलत आहे? नाही नाही, सोपं पाहणं. एकाच महाराज पाखवात व्हायचे, एकी गुण वाजीचे का दोन्ही गुण वाजीचे? कसं येते तसं मन दोन भूमिका घेत आहे. मनाचा स्वभाव आहे दोन भूमिका घेणं. काय भूमिका? पहिली भूमिका संकल्प, दुसरी भूमिका विकल्प. संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प. स्वभाव कोणाचा? मनाचा. संकल्पावर आलं की हे निवृत्तीकडे जाते आणि विकल्पात गेलं की प्रवृत्तीकडे जाते. का जातंय तर त्याला दोन्हीकडे जावं लागतंय. कोणाला? का म्हणतो खटले दोन आहेत आणि मन किती आहे? मग जिच्याकडे गेलं ती तिच्यासारखं बोलत आहे. कोण? हा, त्याला प्रमाण सांगितलं महाराजानं. कारण मन राजा आहे. मन इंद्रियाचा राजा आहे. कशाचा? इंद्रियाचा. एकदम समर्पक प्रमाण दिलं गुंजाळ महाराजांना. आता पुन्हा विषय सांगतो. मनाला द्विधा तयार करण्याला कारण आहे की मनाला दोन लक्ष्मी आहेत. कोणाला? ह्या मनाला किती बायका? दोन बायका. दोन बायका काय आहेत? तर विषय असा आहे की हे मन राजा आहे आणि राजा ज्या नगरीचं आहे त्या नगरीचं नाव देहपुरी आहे आणि ह्या देहपुरी नगरीचा राजा मनुराजा आहे. मनुराजा एक देहपुरी, मनुराजा
महाराज म्हणते मनु राजा एक देहपुरी. त्या देहपुरी नगरीला राजा आहे. कोण? मनु राजा. त्याला 2 पत्न्या आहेत. पुत्र पौत्र संपन्न भारी. आणि मग त्याने कृपा केली आम्हावरी गा म्हणून आलो या देशा. मग महाराज म्हणते आता इथं आम्ही आलो. कुठं आलो? इथं नरदेहात आलो. या देशात म्हणजे ह्या नरदेहात आलोत. पण इथं येऊन आम्ही डोळस नाही. मग सुटल्याला मुद्दा पुन्हा अर्धा. तुम्हाला प्रश्न विचारला होता इकडच्या वार्डात, हो ना? आपण जागे आहेत का झोपीत आहेत? आपल्याला चिमटा घेऊन पान. आपण जागे आहेत का झोपीत आहेत? इकडे जागेचे, पण आम्ही म्हणतो झोपीत आहेत. जागे बाहेर आता निजली. हा, कारण जागेत म्हणावं तर जागा करायला म्हणजे आता जागा रे भाई नो जागा जागे व्हा रे. मग हे कोणासाठी करायचे? जागे असणाऱ्याला जागा करता येते का झोपी गेलेला जागा करता येते? त्याच्यात पुन्हा असा पोटभेर सांगितला, ज्याला खरंच झोप लागली असेल त्याला जागा करता येईल, पण सोंग घेणाऱ्याला किती आवाज द्या ते उठतच नाही. विठाला ज्यानं सोंग घेतलं महाराज म्हणते येत कोणाचे काय बा गेले, आणि ज्याचे त्याने अनहित केले. मग हिताची साधना आहे, आपल्या हिताची साधना आहे. हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकविध. आता इथं याला एकविध करायचंय. शुद्ध झालंय ते शुद्ध करून एकविध करायचंय. आणि एकविध केल्याशिवाय त्याची साधना सुरू होणार नाही. कोणाची? मनाची. कारण आतापर्यंत मन साधना करीत नव्हतं. शुद्ध होण्याकरता त्याची तळमळ होती. म्हणजे जे भजन होतं आतापर्यंतच हे शुद्ध होण्याकरता होतं. आणि आता शुद्ध झाल्यानंतर एकविध झालंय. आणि एकविध होऊन जे भजन करायचंय ते आता अवस्थेला कारण ठरणार आहे. मग काय अवस्था प्रतिपादन होणार महाराज? नामाचं चिंतन होणार आहे. आणि नामाचं चिंतनानं काय होणार? तर ज्या नामाचं चिंतन करायचंय ते नाम काय? तर सांगितलं महाराज ते नाम सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. मग आता असं सार ज्या विठ्ठलाचं नाम आहे, ज्या दैवताचं नाम सार आहे, त्या दैवताचं चिंतन आता या मनाद्वारे जर झालं तर त्या दैवताला म्हणलं गेलं परब्रह्म. श्री विठ्ठलाला म्हणलं गेलं परब्रह्म. कारण हे सावळं परब्रह्म जे आहे ते सगुण स्वरूपात आता इथं पंढरपूरला पाहायला भेटतं. आणि त्या नामाचं चिंतन का करायचं? तर मग त्याला पुन्हा थोडासा प्रश्न असा करायचा, वारकरी संप्रदाय व्यक्तिनिष्ठ नाही तत्वनिष्ठ आहे. वारकरी संप्रदाय व्यक्तिनिष्ठ नाही तत्वनिष्ठ आहे. आपण व्यक्तीला मानणारे नाही, तत्वाला मानणारे. आणि तत्व काय? तर सांगितलं ते तत्व नाम आहे. एक तत्व नाम दृढ धरिशी मना आणि हरीशी करुणा येईल तुझी. मग नामाचं चिंतन करीत असताना ज्या नामचिंतनासाठी तत्परता ह्या चित्ताची झालेली आहे, हे चित्त त्या नामाचं चिंतन करायला लागलं. आणि चिंतन करता करता जसं जसं चिंतन होईल, जैसी जयाची भजन स्थिती तया तैशी नित्य प्रचिती. जशी जशी भजनाची स्थिती वाढत जाईल, जसा जसा भजनानंदाचा अनुभव तयार होत जाईल, तसं तसं ते अवस्थेवर येत जाईल. आणि ती अवस्था काय येणार आहे? तर हळूहळू त्या नामाचं चिंतन रुजणार आहे. नाही महाराज, त्या भजनामध्ये जी गोडी तयार झाली त्या गोडीचा रस तिथं त्याला रुजणार आहे. आणि त्या रसाला म्हणल्या गेलं ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई
रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधली चाल झाली असं गृहीत धरू. आपली प्रस्तावना संपली. आता अभंग सुरू आहे का ना. आतापर्यंत प्रस्ताव, कारण मी 4-5 वर्षानं पहिल्यांदाच आलो. 4-5 वर्ष झाले असते येऊन मला. 4-5 वर्षानं आता पहिल्यांदा आलो. त्याच्यामुळे मला नक्ट माप द्यायची सवय नाही. मी पहिल्यापासून शिक लावून माप देतो आहे का नाही. याला असतं काय लांबीत नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ स्पष्ट झालेला आहे. फक्त नियमाप्रमाणे एकदा अभंग सांगतो आणि सेवा संपून टाकतो. विठाला विठाला. काय जे कळलं त्याला कळलं, नाही कळलं त्याला आपला इलाज नाही. कारण याच्यापेक्षा खाली येऊन काय सांगता येत नाही आहे का नाही. आणि बरेच जण म्हणते कीर्तन तर केलं पण याच्यात देव कुठं आलाच नाही. मग आता त्याच्या पाया पडतो मी घरला जातो. विठाला. कारण झालंय काय माहिती का, आपल्याला देव ऐकायची सवय लागली. काय ऐकायची. बरं आता आपण वैष्णव मंडळी आहे का नाही. आता काय प्रमाण म्हणायचे नाही. मोहन महाराज लय म्हटलं माझ्याकडे पहा बोलू नका. तुम्ही इचकालेवानी केलं की हे इचकत असते. आता एक शब्द त्याला आहे पण इथं म्हणता येत नाही. बैठकीत गेल्यावर सांगेन. विठाला. आपल्यात आपले भांडण नसले पाहिजे. आणि आपल्यात आपले भांडण झाले म्हणून तर चमच्याचं सरकार आलं. विठाला. कारण आता कसं झालं, पहिल्यानं कढईत शेंगदाणे टाकले की ते शेंगदाणे हलविल जावा. नाही हलविल्यावर काय होतंय, खालचे करपते तर वरचे कच्चेच राहते. शेंगदाणे कळत येत ना तुम्हाला. मग ते खालीवरी करायचे असतील तर त्याला काय लागतो, चमचा. पण असं झालं शेंगदाणे बाजूला गेले आणि कढई बाजूला गेली, चमचेच राजे झाले. आणि ते एक नाही तिन्ही चमचेच सत्तेत आले पुन्हा. विठाला. आपला मुद्दा कुठून सुटला. महाराज म्हणते ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. मग आता पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे नसिव. मग आता ब्रह्मरसाचा काढा घ्यायचा आहे. कोणी घ्यायचा आहे, ज्याला रोग झालाय त्यानं घ्यायचा आहे. रोग कोणता झाला, भवरोग झाला. भवरोग ज्याला झाला तो कोण आहे, आणि भवरोग हा रोगच आहे का असं निदान करायचं. मग रोगाचा तपशील जर लावायचा असेल तर त्याला कोण लागल, म्हणले वैद्य लागल. पण वैद्य निदान करण्यासाठी कसा लागल, तो निरोगी लागल. त्याला प्रमाण देता येतं म्हणून मोहन महाराज. कारण रोग जर वैद्याच्याच अंगात असेल. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी. नाही करी जगी उपकार. उपकार करी उपकार. मग आता आपण वैष्णव मंडळीनं देव देव केला पाहिजे का देव केला पाहिजे. हो ना. आपण वैष्णव आहेत. होय बाबा ताटे बाबा, आपण वैष्णव आहेत. आपल्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, पंढरपूरची वारी आहे, आपण नियमाचे नेमकरी आहे. मग आपण वैष्णव आहेत. वैष्णव कोणाला म्हणायचं, जो 20+9 असे नियमानं करतो. 20-9 म्हणजे एका महिन्यामध्ये 2 एकादशी, 15 दिवसा माझी 1 एकादशी, एका महिन्याच्या 2 एकादशी, 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि 5 जयंत्या. रामनवमी, हनुमान जयंती, नरसिंह, अशा 5 जयंत्या. अशा 24+5 किती झाल्या, 29. 29ला पुन्हा मराठीत वर्गीकरण करायचं. 20+9 त्याचा उच्चार करायचा 29. त्या 29चा झाला वैष्णव. कळलं का. त्याला म्हणायचं वैष्णव. आणि त्या वैष्णवाचा हा संप्रदाय आणि त्याचा देव एक, त्याचं नाव श्री विठ्ठल. असा वैष्णवाचा संप्रदाय. आणि ह्या वैष्णव मंडळीनं देवाची पूजा करायची नाही, देवाची पूजा करायची. कारण आपण देवाला मानणारे मंडळी आहोत. आपण देवाला मानणारे मंडळी आहोत. कारण देव जे आहेत हे देव ह्या देवापासून आहेत, ह्या देवापासून देव नाही. ह्या एका देवापासून हे सगळे देव आहे. कारण आमचा जो देव आहे हा सगळ्या देवाचा देव आहे. तो हा देवाचाही देव. बळीया माझा पंढरीराव. मग श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा हा सगळ्या देवाचा देव आहे. काही मंडळी म्हणले महाराज तुम्ही जरा शिल्लक बोलायला लागले, असं जरा म्हणू नका, कारण देव तुम्हाला पाप देते. म्हणलं काय द्यायचं तर द्याव द्या. काय
कारण देवाचं वर्गीकरण जर करायचं असेल, हे देव ज्याच्यापासून तयार झाले तो जो देव आहे तो देव कोण आहे म्हणले तो मूळ पुरुष आहे. मूळ पुरुष कोण? त्याला म्हणले परब्रह्म. हे परब्रह्म कुठं आहे? सांगितलं व्यापक आहे चराचरामध्ये. आता पाहिजे म्हणताल तिथं आहे. अनुभव भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकशिपूचा संवाद पहा. बापानं विचारलं बाळा रोज भजन करतो देव कुठे आहे? त्यानं सांगितलं बाबा माझा देव कुठं नाही. प्रमाण सांगतं जळीस्थळी काष्टी पाशाने चराचरामध्ये जो आहे तो वनमाळी पाहत असताना दिसतो तो माझा परमात्मा आहे. अशी दृष्टी ज्याची होती त्याला म्हणायचं साधक. आणि त्या साधकाच्या दृष्टीने जो देव दिसतो तो देव कसा आहे तर सांगितलं तो न दिसणारा देव आहे. आणि न दिसणारा देव ज्याला दिसतो तो सदा जागा असतो. आता आपण झोपीत येत का जागेत? आता असा पुन्हा प्रश्न आहे. कारण महाराज म्हणतात आपण जागे असताना किंवा आता आपण झोपीत आहेत पण झोपीत जागे आहेत. म्हणजे आता जी अवस्था आहे ही अवस्था स्वप्नावस्था आहे. आणि या स्वप्नावस्थेतून जर उठायचं असेल तर त्याला जाग करणं गरजेचं आहे. आणि जाग करण्यासाठी काय करावं लागेल तर म्हणजे भजन करावं लागेल. आणि भजनानंदानं काय होईल तर कानाद्वारे अंतकरणावर जर भजन पडलं तर ह्या अंतकरण रूपी डोळ्यामध्ये जो काय चित्तरूपी डोळा आहे ह्या चित्तरूपी डोळ्यावर अनादिकालापासून आलेलं जे वेष्टन आहे त्याला म्हणायचं काजळी, त्याला म्हणायचं पाप. ते पाप आता धुवून जाणार आहे. होते पाप पळून गेली या झोप. मग आता इथं जागा झाला आणि जागा झाल्यानंतर ज्या दृष्टीने दिसायला लागलं ते सम आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही असा सिद्धांत इथं गळी उतरला. पण साधक म्हणला महाराज तुम्ही हरी सांगायला लागले पण हरीच का? तर महाराज म्हणले फक्त हरीच आहे. जो आहे तो हरीच आहे. पटलं नाही. पुन्हा सांगा. म्हणले ऐका हरीच्या आधी काही होतं का मोहन महाराज? काही होतं का? हे जे दिसतंय हे काही होतं का? याच्यातलं काहीच नव्हतं. हा मग हे काही नव्हतं त्यावेळेस तो होता. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आणि त्या पंढरपूरचे पहिले वारकरी महादेव कावड खांद्यावर घेऊन पहिली वारी कोणी केली तर भगवान शिवशंकर परमात्म्याने केली. म्हणून वैष्णवाचा शिरोमणी महादेवाला म्हणल्या गेलं विठ्ठला. आणि अशा परमात्मा स्वरूपाचा सिद्धांत काढताना महाराज म्हणते हे काही नव्हतं. सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, तारे नव्हते. काय होतं तर म्हणले अवघ शून्यच होते रे पाही. आणि मग महाराज सूर्य नाही पटलं, चंद्र नाही पटलं, तारे नाही पटलं, शून्य हे पटलं पण हे सांगणारा कानोबा. हा मग ते सांगणारा आहे तो कोण आहे तर सांगितलं कानोबा. ते हे रे आणि ते हे जे आहे ते हे परब्रह्म आहे. आणि ह्या परब्रह्माचा संबंध आता इथं ब्रह्मरसानं लागला. म्हणून महाराज म्हणते त्या भावाचा बाधा नाही. तो का म्हणे नो हे बाधा आणि कदा भूतांची. मग आता इथं भूताची बाधा का राहिली नाही तर भूताचा संबंध नाही. देह नो हे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. मग पंचमहाभूताचा संबंध बाद झाला. आणि ह्या पंचमहाभूताची बाधा म्हणजे लौकिकाचा परिणाम माझ्यावर सिद्ध झाला नाही. मग आता ह्या लौकिकाचा परिणाम जर बाद होत असेल तर ह्या लौकिकाला बाद करण्याकरता अनादिकालापासून ज्याचा अंगीकार केला होता त्याला सोडलं. काय सोडलं महाराज? फक्त उपाधी सोडली. का सोडली तर उपाधीमुळे हे सगळं जुटल्या गेलं होतं आणि उपाधी संबंधानं हे सगळं तुटलं. प्रमाण सांगतं उपाधी वेगळे आणि काहीच संसार. आता इथं संसाराचा बाद झाला. मग हा अनुभव आयुष्य असताना आहे बर का. एवढा टप्पा ऐका आणि संपून टाकतो. हा अनुभव आयुष्य असताना आहे, शरीर असताना आहे आणि लौकिकात आहे. म्हणजे मोक्ष मेल्यावर नाही, मरायच्या आधी आहे. मोक्ष होत नाही, मोक्ष कळतो आणि ज्याला कळतो तो स्वतः मोक्ष असतो. विठ्ठला आणि मग असं ज्याला कळतं त्याला महाराज म्हणते हा शहाणा असतो. शहाणा तो धनी. मग आता शहाणा कोणता? थोडासा एक दृष्टांत करतो आणि संपून टाकतो बरं का. शहाणा कोणाला म्हणावं तर परमार्थातला शहाणा पुन्हा लौकिकात येत नाही आणि लौकिकातला शहाणा पुन्हा परमार्थात जात. कारण लौकिकामध्ये जो शहाणपणा आहे तो वास्तव नाही आणि परमार्थातला जो शहाणपणा आहे तो वास्तव आहे. मग वास्तव शहाणपणा जो आहे तो कसा शहाणा आहे तर महाराज त्याला प्रमाण सांगते. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कडी काळा. मग आता मला सांगा आपण सप्ताह उभा केला. सप्त्याला कारण काय असतं? तुम्ही जुने माणसं आहे सगळे. सप्ताह कशामुळे असतो? सप्ताह विनाकारण असतो का? नाही. सप्त्याला कारण विना. सप्ताह विनाकारण नाही पण सप्त्याला कारण काय? विना. मग आता आपल्या इथे विना उभा आहे का?
आहे. मग आता विना उभा आता 12 सप्ते फक्त इण्याच्या पाऱ्यामुळेच बंद आहेत. नाही आम्ही रोज या धंद्यात येत ना, आता रोज 2-4 गावाला हिंडावं लागते. मग 4, 5, 10, 15 गावातून जर जाऊन आलं तर त्याच्यातल्या 3 गावातले सप्ते फक्त इण्याचा पहारा घेण्यामुळे बंद आहेत. आता मला सांगा, थोडंसं खाली जाऊन बोलतो आणि कळण्यासाठी बोलतो. इना किती किलोचा असतो बाबा तुमच्या हातात? इना आहे आता किती किलोचा इना आहे? एक लय किलो भर असेल, 1.25 किलो असेल, आहे का नाही? पुन्हा आणखीन माफी मागून बोलतो, घरचा इना जन्माला तवा 3.25 किलोचा असतो. कळत ना तुम्हाला? लय खाली जाऊन नाही बोलता येईल मला. तो इना 10 किलोचा होस तर ह्यो खांद्यावर घेऊन साऱ्या गावात हिंडतो. काय कळायला ना तुम्हाला? हा, मग त्यो इना जड का ह्यो इना जड? नाही नाही, त्यो इना कौरू गळ्यात घातला म्हणजे त्याच्याशिवाय भाकर भेटतच नाही. कारण त्याला नाही घ्यावा तर ती भाकर टाकीत नाही, आहे का नाही? त्याच्यामुळे तो इना घ्यावा लागतो. तसं आमच्याच गावात तो सप्ताह बंद पडला. कशामुळं? इनामुळं. मग गावातले पोरं म्हणले, महाराज तुम्ही जर पहिल्या दिवशी इना घेतला तर सगळे पोरं इना घ्यायला तयार आहेत. मी मला आलं का आमच्यावर? आता आम्हाला आधीच कटाळा त्याचा. आम्ही फक्त तुम्हाला सांगित होतो, वागत गावात नाहीत. हो ना, कीर्तनात इमानदारीने म्हणतो तंबाखू खाऊ नका, कीर्तन झालं की लगेच खरं बोला. फोन लावले म्हणतो आलो आलो, आम्ही परतूरला. खरं बोलत नाही, काही सोडा आम्हाला सगळंच पाहिजे. तुम्ही चपला द्यायला त्या बी नाही आला तयार, काय म्हणले महाराज तुम्ही इना घ्या. म्हणले काय हरकत नाही, घेतो. आम्ही महाराजाला फोन केला, म्हणलं रामायण आपलं 3च्या पुढे सुरू होईल. ते म्हणले काय हरकत नाही. मोहन महाराजाला म्हणलं व्यासपीठ तुम्ही घ्या, 2:30 वाजता 5 ओव्या घ्या आणि संपून टाका. पहिल्या दिवशी काय लय लांबी करायची नाही. महाराज आले, महाराजांना थोडंसं संक्षिप्त रामायण केलं, विषय संपला. 4:30 वाजता तरी इना आमच्या गळ्यात राहिला. 4:45 वाजता पोटऱ्या भजन करायला लागले. आमच्या सवय नाही ना उभाराची. आणि मग आमचा एक भाऊ आहे, चुलत भाऊ, थोडासा बुद्धीमध्ये कमी आहे. ते आला तिकून, लग्न झालेलं आहे त्याचं, आला तिकून. आल्यावर मी म्हणलं वा बरं झालं आले. ते म्हणले, मी म्हणलं कसले तुम्ही, काय उजेड पाडायला पाहायला आलो? म्हणलं आता इना आहे आमच्या गळ्यात, काय उजेड पाडायचं? होय म्हणले, मग इना घेतल्यानं काय होत असतंय? मी म्हणलं देव होत असतंय माणूस. ते म्हणले देव होत आहे? कसं काय होत आहे? मी म्हणलं पान तुम्ही आता जुने माणसं असे आले, दादासारखे महाराजासारखे आले. ते आले, मंदिरात गेले, घंटी वाजली, देवाच्या पाया पडले. बाहेर आले की आमच्या पाया पडले. 5-50 लोक पाया पडून गेल्यावर मग मी म्हणलं तुम्ही पाहिलं का हे गावातले सगळे मुख्य माणसं होते का नाही? म्हणले हो. आणि देवळात आल्या काय केलं? म्हणले घंटी वाजली. म्हणले पाया पडले. कोणाच्या? म्हणले देवाच्या. आणि बाहेर आल्यावर म्हणले तुमच्या. म्हणलं देवळात कोण आहे? म्हणले देव. आणि बाहेर कोण आहे? म्हणले तुम्ही. म्हणलं मग देवाच्या पाया पडले ना आमच्या पाया पडले, आम्ही कोण झालो? म्हणले देव. म्हणलं तुम्हाला व्हायचंय का? ते म्हणले हो. लगेच येणार त्याच्या टाकून द्या मोकळा. मग त्याने सुरू केलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे हरिपाठाच्या टायमाला सारा गावाला पाया पडला. मग ते जास्तच फाउंडेशन वाढलं ना. हिना असा वाजणे सुरू झाला रामकृष्ण हरी. मग चौपदार महाराजाला घेऊन आले कीर्तनकार. शिट्ट्या वाजल्या, फिरफिर हे पब्लिक जमली, पखवात धिंगाता सुरू झाला. आणि महाराज आले, दर्शन घेतलं. हिने करायच्या पाया पडायचे जास्तच फुगली. पुन्हा असे टाईटच झालं का? मग म्हणले हा एवढा महाराज पाया पडला. आता महाराज लहान मोठा नसतो बरं का, ते बी सांगतो तुम्हाला. इच्छू कोणाला डसू द्या, बामणाला, पांड्याला, पोलीस पाटलाला, यस्कराला, कोतवालाला, झाडवानाला. दणका कसा आहे? इच्छ्यात 2च इच्छू असते, एक पिवळा आणि एक काळा. दोन्ही इच्छू भुसात निघाला, गोदडीत, वळईत, चादरात. दणका कसा आहे? हा, एखादा इच्छू हेलिकॉप्टर मध्ये आला. आलेत नाही इच्छू हेलिकॉप्टर मध्ये, काही इच्छू फॉर्च्युनर मध्ये आलेत, काही इनोवा मध्ये आलेत, काही ब्रेझात आलेत, काही स्कॉर्पिओ घेऊन आलेत, काही सायकलीवर आलेत आणि काही पायी आलेत. कोणता इच्छू आला तर दणका कसा आहे? हा, त्याच्यामुळं महाराज कोणता आला तर तो कोण आहे? महाराज. इतकं कळालं तर कीर्तन ऐकवणं तर झेंडू बॉम्ब लावून घरी झोपावं. विठ्ठला महाराज आले, दर्शन गिर्शन झालं, हे टाईट झाले, कीर्तन संपलं, जागर भजन झाला. सकाळी 4 वाजता काकडेवाले आले. म्हणले इना कुठे? तेव्हा मला तसं म्हणत नसते, देवाच्या हातातला इना आहे म्हणले. अरे घे इकडं म्हणले, काकडा सुरू करायचा आहे. उशीर व्हायला त्याने हिंदाडून इना घेतला, काकडा सुरू झाला. हे घराकडे निघाले. आता देव निघाले घराकडे. देव हो ना, ते देव झालते ते घराकडे निघले. घराकडे निघल्यावर ते माणसं दिसले की ते अंग फुगायचे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता नेमकट लगन झालं होतं. घरी गेले, कटकट खटखट खटखट कडी वाजली. बाई म्हणल्या कोण आहे? ती मायमावली नवी एकटीच घरात. यानं पुन्हा खटखट खटखट कडी वाजली. बाई म्हणल्या कोण आहे? हे म्हणले देव आलेत. आता ती म्हणली कालच एकादश झाली ना, आज देव कसे आले?
काय पहिल्यानं देव येत होते ना, आज एकादश उद्या द्वादश आमुषा या दिवशी पौर्णिमा त्या दिवशी सांगायला, तिला वाटलं तेच देव आले कानू, पण हे देव होते. दररोज उघडला ते म्हणला देव आले, ऊन पाणी आंघोळीला टाका, सुगंधी उठणे आणा, भरजरी दुरस्त करा, आता दिव्य असताना अष्टषडोपचार करा, सुगंधित उठणं लावा, उदबत्त्या लावा, रांगोळी काढा, देव आले. बाई म्हणली मग काय करायचं? म्हणले ऊन पाणी आंघोळीला टाका. ती म्हणली पाणी टाकता येत नाही. बाई काय म्हणली? पाणी टाकता येत नाही. हे म्हणला हा देवाला असं बोलती? देव झालते ना ते. सरपणातली ढिलपी घेतली. ती म्हणली तुम्ही कशानं आणलं तर मला पाणी टाकता येत? हे म्हणला कसं काय टाकता येत नाही? दोघांची हुदरत झाली. मग ती माय माऊली नवी होती, ती म्हणली मला कावळा शिवलाय त्याच्यामुळं मला पाणी टाकता येत. यायनं घागर घेतली, नदीला निघाले. देव घागर खांद्यावर घेतली आणि नदीला निघाले. ते बारीच्या भजनात म्हणतात पा, देव निघाले पाण्याला रामा हो रामा, तसे ते देव निघाले पाण्याला घागर घेऊन. घागर खांद्यावर देव नदीला गेले. घागर बुडीली पाण्यात, वरचा बुड झटकीलं, खालचं बुड तपासलं, घागर खांद्यावर ठुली, घागर खांद्यावर घेऊन त्याचा चालला तो झटका. देव होते ना ते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पिपळाच्या झाडावर 2 कावळे भांडणं करीत होते. पिपळाचं झाड होतं एक मोठं आणि 2 कावळे भांडणं करीत होते. आणि सूर्य असा नेमका निघाला होता, असे किरण त्याचे सूर्याच्या अंगावर पडू लागले आणि दोन्ही कावळ्याचे भांडणं लागले. ती झुबड भांडणं करता करता आली देवाच्या अंगावर पडली. देवाला रेंज आली. 4G होतं ना ते, 5G नव्हतं झालं. रेंज आल्यावर यायनं घागर पालथी केली, पाणी टाकून दिलं, धोत्राचे आचे कोचे वर केले असे आणि उड्या मारीत घरी गेले. बुट दरुजाला उभे करून दिले, घागर पालथी घातली, पोतं घेतलं आणि बाईच्या पलीकड टाकलं, उतरण दिला आणि दोन्ही पायात घालून खाली बसले. बाई म्हणल्या काय झालं? ते म्हणला बोलू नको. त्या म्हणल्या आंघोळीला पाणी टाकते, म्हणला बोलू नको. चहा करून देते, म्हणला बोलू नको. ते म्हणला भाऊसाहेबाला बोलितो, कोणी काय म्हणलं का? म्हणले बोलू नको. ती म्हणली झालं काय? म्हणला 8 रोज मला बोलूच नको. ती म्हणली नेमकं झालं काय? म्हणला शहाणे तुला 1 कावळा शिवला तर तू 4 दिवस बोलायचं नाही म्हणती, मला तर 2-2 कावळे शिवलेत, आता 8 रोज मला बोलायचं नाही. मला बोलायचं नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत आहे काय? 1 कावळा हे अद्वैत समीकरण आहे, 2 कावळा हे द्वैत समीकरण आहे. द्वैतातून अद्वैतात जायचं असेल तर साधना सगुण आहे आणि अद्वैत समीकरण साध्य हे निर्गुण आहे. मग द्वैत आणि अद्वैत असा संबंध ज्याला लागत नाही असा परमार्थात चालत नाही. परमार्थात जो चालतो तो अद्वैतावर जाणारा लागतो. आणि हरिपाठात प्रमाण असं सांगितलं, अद्वैत कुसरी विरळा जाणे. सगळ्यांना अद्वैत हे साध्य होत नाही. मग अद्वैत साध्य ज्याला होतं तो कोण आहे? तर सांगितलं तो ब्रह्मरसाचा सेवन करणारा साधक आहे, त्याला बोलायचं वैष्णव. आणि त्या वैष्णवाची स्थिती काय? तर ज्ञान गुळणी गावा गोविंदुगा. म्हणून म्हणले पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवू. ज्ञानेश्वर माव ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय.